चला, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये तुमचं मी या ठिकाणी स्वागत करत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम आपली जवळ येत आहे. 4 तारखेला आपली ग्रुप बी ची एक्झाम आहे, 11 तारखेला ग्रुप सी ची एक्झाम आहे. आणि या एक्झामच्या तयारीकरिता अतिशय महत्वाचा करंट चालू घडामोडी हे आपल्याला डिसेंबर मधल्या हे इथपर्यंत येण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे इथपर्यंत करणं गरजेचं आहे. तर विकली घडामोडीमध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहे. पहिला बघा, पहिलं विधेयक लोकसभेत सादर झालं आणि हे खाजगी विधेयक आहे. कोणतं विधेयक आहे? खाजगी विधेयक. बघा विधेयकाची तरतूद आहे. विधेयक बघा, विधेयके हे लोकसभेत किंवा राज्यसभेत सादर करता येते. बघा विधेयकाची तरतूद आहे, लोकसभा किंवा राज्यसभेत सादर करता येते. फक्त अपवाद आहे धनविधेयक. धनविधेयक फक्त आपल्याला लोकसभेतच सादर करता येते. बरोबर आहे. कुठलंही विधेयक बघा, विधेयक सत्ताधारी पक्षाला सादर करता येते, विधेयक विरोधी पक्षाला सुद्धा सादर करता येते. खाजगी विधेयक आणि सार्वजनिक विधेयक असे विधेयकाचे 2 प्रकार आहेत. आणि तिसरं आहे तो म्हणजे आपण सांगतो वित्तीय विधेयक, जे फक्त सत्ताधारी पक्ष सादर करत असतो. बघा लोकसभेत सादर झालं राईट टू डिस्कनेक्ट. बघा सुप्रिया सुळे संसद रत्न खासदार बारामतीच्या, बघा बारामती मतदारसंघ लक्षात घ्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे बघा यांनी हे विधेयक मांडलं. राईट टू डिस्कनेक्ट बिल. बघा राईट टू डिस्कनेक्ट बिल हे काय आहे? प्रायव्हेट मेंबर विधेयक आहे, म्हणजे खाजगी विधेयक आहे. म्हणजे सरकारनं नाही मांडलं तर खाजगी व्यक्तीनं मांडलं. म्हणजे काय डिस्कनेक्ट काय म्हणतात? बघा राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे प्रत्येकाला काम झाल्यानंतर बघा ड्युटी संपली 5 वाजता, 6:30 वाजता, 7 वाजता, नो मेल, नो कॉल, नो मेसेज. आता काही लोकांना 10 वाजता फोन येतो, 8 वाजता फोन येतो. आपली तर प्रत्येकाची एक पारिवारिक लाईफ आहे. आता एकदा तो घरी गेला, ड्युटीचं टाइम संपलं तर त्याला डिस्कनेक्ट, बघा डिस्कनेक्ट कॉल, डिस्कनेक्ट मेसेज, डिस्कनेक्ट काय मेल, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला राईट आहे की डिस्कनेक्ट करण्याचा. त्याला फोन जरी नाही उचलला, त्याने मेसेज जरी नाही पाहिला तरी त्याला कोणीही कुठल्याही प्रकारचं कारवाई केली जाणार नाही. आणि अशा प्रकारचं विधेयक सुप्रिया सुळे यांनी काय केलं? लोकसभेत मांडलं. आता राईट टू डिस्कनेक्ट बघा, आता या प्रकारच्या विधेयकासाठी 1/3 न हे विधेयक पारित होते. कारण याला विशेष विधेयक नाही म्हणत, तर याला साधं विधेयक म्हणतात. कोणतं विधेयक म्हणतात याला? साधं विधेयक. बघा आपल्या घटना दुरुस्तीमध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे साधे विधेयक, त्यानंतर तुम्हाला विशेष विधेयक आणि त्यानंतर विशेष विधेयक. 2 प्रकारचे विशेष विधेयक आहे. निम्म्यापेक्षा जास्त राज्याचे सपोर्टनं आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सपोर्टनं 2/3 याला म्हणतात विशेष बहुमत. आणि निदान फक्त लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचा 2/3 विशेष बहुमत याला म्हणतात विशेष बहुमत. आणि साधं म्हणजे फक्त लोकसभेत 1/3 याला म्हणतात साधं बहुमत. तर याला फक्त साध्या बहुमताची गरज आहे. लोकसभेत ती सादर झाले राईट टू डिस्कनेक्ट. आता म्हणजे काय? कर्मचाऱ्यांचे बघा, कर्मचाऱ्याचं जे काही म्हणतो आपण प्रत्येकाला राईट टू, लक्षात घ्या, राईट टू प्रायोरिटी, लक्षात घ्या, प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि राईट टू प्रायव्हसी आहे. राईट टू प्रायव्हसी आहे. पण समजा तू घरी गेला आणि घरी गेल्यानंतर सुद्धा शासनाचं जर काम चालू झालं तर मग तुला लाईफ जगण्याला काही अर्थ आहे की नाही? ड्युटी तुम्ही सांगता की 11 ते 5, 11 ते 7, परंतु नंतर रात्री सुद्धा शासनाचे कामं जर करायला लागत असत तर माणसाचं वैयक्तिक लाईफ हे काय राहिलं? स्पॉइल होत आहे. त्या माणसाच्या घरात चिडचिड निर्माण होत आहे. तो त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नाही, तो त्याच्या मुलीला वेळ देऊ शकत नाही. आणि तो माणूस डिस्टर्ब राहत आहे. आणि डिस्टर्ब मुळे बरेचसे लोक व्यसनाधीन होत आहे. काय होत आहे? व्यसनाधीन होत आहे. म्हणून राईट टू डिस्कनेक्ट हे बिल मानलं. आणि कोणतं विधेयक आहे? खाजगी विधेयक आहे. कोणतं विधेयक आहे? खाजगी विधेयक. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक हे संपूर्ण भारताला लागू राहील. कोणाला लागू राहील? संपूर्ण भारताला लागू राहील. कारण हे लोकसभेत जाहीर केलेलं आहे. आणि याच्यामुळे भारतातील कर्मचारी खुश झालेले आहे. काय झालेलं आहे? तुम्हाला प्रश्न येईल, राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय? नो कॉल, नो मेसेज, नो मेल, रिप्लाय. म्हणजे याला रिप्लाय करायचं नाही किंवा कोणाचा उचलला नाही फोन तरी काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, ड्युटीचा वेळ संपल्यानंतर कुठल्याही कर्मचाऱ्याला तो शासनाचा नोकर राहणार नाही. त्याला स्वतःची खाजगी लाईफ जगण्याचा काय राहील? अधिकार राहील. तर या प्रकारचं विधेयक कोण मांडलं? सुप्रिया सुळे. हे खाजगी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या काय त्या खासदार आहेत. पुढे बघा, राईट टू डिस्कनेक्टचा संपूर्ण विधेयक जे आहे तर या प्रकारचा हक्क आहे. पुढे बघा, जीआय टॅग, दुसरी करंटची घडामोडी आहे आपली आज.
बघा जीआय टॅग, जीआय 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 जिओग्राफिकल इंडिकेशन. बघा तामिळनाडूला एकाच वेळी 5 नवीन जीआय टॅग मिळालेले आहेत. तामिळनाडू राज्याला 5 जीआय टॅग तुम्हाला मिळालेले आहे. बघा जीआय टॅग आता तामिळनाडूत एकूण जीआय टॅग झालेले आहे 74, 74. सर्वात जास्त जीआय टॅग आहे तामिळनाडूमध्ये 74, 74. आता भौगोलिक दृष्ट्या त्या भागातल्या काही वस्तू आहेत त्या कशा आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्या भारतामधल्या कशा आहे, चांगले आहे आणि याला आपण जीआय टॅग देतो म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. आणि याच्यामध्ये दुसरं पण आहे पीजीआय. जीआय अँड पीजीआय, 2 टाइप्स ऑफ जीआय टॅग. लक्षात घ्या, फॉरेन जिओग्राफिकल इंडिकेशन भारतामध्ये पीजीआय फक्त एकाच गोष्टीला आहे, चहाला. कशाला आहे, चहा. बघा दार्जिलिंगचा चहा, आसामचा नाही. 2 प्रकारचे चहा आहे, एक दार्जिलिंगचा आणि आसामचा. बघा दार्जिलिंगचा चहा, तर दार्जिलिंगच्या चहाला आपण पीजीआय देण्यात आलेलं आहे. दार्जिलिंग आता पीजीआय देण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय संस्थेचं आहे. तर लक्षात घ्या तामिळनाडूमध्ये 74 जीआय झालेले. आता कोणकोणत्या गोष्टीला आहे बघा, ओरेयूर कॉटन साडी महाराष्ट्रामध्ये पण आहे. महाराष्ट्राची साडी कोणती, पैठणी. बरोबर आहे, पैठणी साडी. तुम्हाला माहित आहे खेळ पैठणीचा, खेळ मांडीला. बरोबर आहे, भाऊ आणि वहिनी. बरोबर आहे ना, आदेश बांदेकर यांनी खेळ पैठणीचा रंगला. बरोबर आहे, अशा प्रकारचा विविध कार्यक्रम रंगला. पैठणी ही महाराष्ट्राची एक जीआय टॅग वाली गोष्ट आहे. बघा साड्यामध्ये पैठणी साडी, कांजीवरम साडी. तर या प्रकारची एक साडी म्हणजे ओरेयूर कॉटन साडी. त्यानंतर तांदूळ, बघा थुयामल्ली तांदूळ. बघा तांदळाचे जे काही प्रकार आहे, बऱ्याचशा तांदळांना तुम्हाला माहित आहे जीआय टॅग आहे. आपण तांदूळ खातो परंतु आपल्याला माहित आहे व्हिटॅमिन बी वालं. लक्षात घ्या, व्हिटॅमिन बी तांदळातून भेटते, भातातून. काही लोक म्हणते भात खाऊ नये, भाताना असं होते तसं. मग कोकणातले लोक आणि साऊथचे लोक भातच खाते, मग हे काऊन नाही वाढू राहिले? तसं काहीच नाही. खाण्यानं माणसाचं वजन नियंत्रित करण्यापेक्षा शरीराचं काम करून माणसानं वजन आटोक्यात आणायचं. पण काही लोक काय करतात की बा आपण कमी खायचं नाही, खायचं भरपूर, परंतु संघर्ष करायचा, व्यायाम करायचा, कसरत करायचं. तुम्हाला माहित आहे की आपल्याला बीटेल जे काही भातामध्ये आहे समजा, तर त्याच्यामध्ये वरचं भाताचा जो पाणी आहे. आता काही बघा लाल कलरचे भात असतात, जे गावरान भात असते ना, आपण साळ बनतो, साळ. बरोबर आहे ना, शेतातलं. ते कोकणात नाही. बघा आपला भंडाऱ्याकडचा तांदूळ वेगळा आहे, कोकणातला भात वेगळा आहे, कोल्हापूरचा भात वेगळा. या ठिकाणी कोल्हापूरचा भात लाल कलरचा आहे तुम्ही जर बघितला तर, आणि तो अतिशय खायला अतिशय चविष्ट लागतो. पण आपण खातो कोणतं, बासमती खातो, काली मूच खातो, HMT खातो, या प्रकारचे. आता याच्यातनी बऱ्याचशा तांदळाला काय दिलेलं आहे, जीआय टॅग आहे. तर याच्यातला तांदूळ म्हणजे थुयामल्ली तांदूळ. कुठला तांदूळ, थुयामल्ली. आता आपल्याला काही माहित नाही, आपल्याला काली मूच माहित नाही. काली मूच म्हणजे रंगवलेली मूच नाही, बरोबर, तांदळाचं नाव आहे. पुढं आंबा समुद्रम लाकडी खेळणी. बघा आंबा समुद्रम लाकडी खेळणी. आपल्या महाराष्ट्रातली लाकडी खेळण्याचे पवित्र प्रसिद्ध सेंटर कुठं आहे, सावंतवाडी. कुठं आहे, सावंतवाडी. बघा सावंतवाडी लाकडी खेळणीचे प्रसिद्ध सेंटर आहे लाकडी खेळणीसाठी. आणि इथं आंबा समुद्रम, इथं लाकडी खेळणी जी आहे तर याला जीआय टॅग आहे. त्यानंतर नमक्कल सोपस्टोन भांडी. लक्षात घ्या, जे काही भांडी आहे सोपस्टोनची भांडी म्हणतो आपण. अलीकडे तुम्हाला माहित आहे पहिले आपल्या इकडे तांब्याची, कथीलची भांडी मोठं महत्वाचं होतं, पितळचे. आता अलीकडे स्टील. आता स्टील पण गेलं. आता कसं येत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भांडी. प्लास्टिक जास्तीत जास्त वापरतो आपण, बरोबर आहे. लाकडी भांडी पण वापरतो आपण घरी, चमचे लाकडाचे वगैरे वापरण्यासाठी, कारण बा शरीराच्यासाठी चांगला आहे. तर नमक्कल सोपस्टोन भांडी. त्यानंतर कवितपंदी देशी साखर. कवितपंदी देशी साखर. बघा साखर मध्ये फरक आहे, गुळात फरक आहे. तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक गुळ, आपल्याला जो काळा दिसतो तो ऑर्गॅनिक गुळ आहे, तो पांढरा दिसतो हा फिल्टर गुळ आहे. आज साखरेपेक्षा गुळ महाग आहे, कारण गुळ हे आयुर्वेदिक आहे. कसं आहे, गुळ हे आयुर्वेदिक आहे. गुळचं तुम्हाला बघा जेवढ्या गोष्टी वाईट तेवढ्या घातक आहे. मीठ असो या साखर, हे कसं शरीराला घातक आहे. जो माणूस आहारात मीठ आणि साखरेचं प्रमाण जेवढं चांगलं कमी ठेवल तेवढा तो काय राहील, स्ट्रॉंग राहील. तर लक्षात घ्या, जीआय टॅग मिळणार तामिळनाडूमध्ये किती जीआय टॅग ना, 5 जीआय टॅग ना मान्यता मिळालेली आहे. आणि अशा प्रकारे जीआय टॅगची संख्या किती झालेली आहे, 74. बघा हे 5ही तुम्ही वाचून जाणं गरजेचं आहे. आज विचारल किंवा मग
मे महिन्यातल्या एक्झामला विचारल किंवा जून मध्ये किंवा जुलै महिन्यातल्या एक्झाम मध्ये 100% विचारल. करंट अफेअर पूर्व परीक्षेला आहे, मेन्सला आहे, सरळ सरळ विचारलो. सरळ सरळ तुम्ही जर सर्व सेवा भरतीचं दिली तर सर्वाधिक जास्त जीआय टॅग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारचा पण प्रश्न राहील. काही काही प्रश्न जर एमपीएससीचा प्रश्न असेल तर बघा जीआय टॅग बद्दल अचूक विधाने ओळखा. जीआय टॅग सर्वाधिक भारतातून तामिळनाडू राज्यात आहे. नंबर 2 तामिळनाडू राज्यातली यावर्षी 5 जीआय टॅगला मान्यता मिळालेली आहे. तामिळनाडू राज्यामध्ये एकूण जीआय टॅग 74 आहे. वरील सर्व योग्य. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे ना. आपल्याला 4 लाईन माहिती असणं गरजेचं आहे. तर या प्रकारच्या जीआय टॅगच्या संदर्भाच्या तरतुदी आहे. बघा जीआय टॅगची सुरुवात बघा साधारणतः 15 सप्टेंबर 2003 ला सुरुवात झालेली आहे. 15 सप्टेंबर 2003 ला. आता याचा कालावधी आहे 10 वर्ष कालावधीसाठी वैध आहे. एखाद्या वस्तूला जीआय टॅग दिला तर तो परमनंट नाही आहे. त्याची व्हॅलिडिटी किती आहे? 10 वर्ष. 10 वर्ष. तर लक्षात घ्या जीआय टॅगचं बघा मुख्यालय चेन्नई तामिळनाडू आहे. जीआय म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन, जे एखाद्या उत्पादनाला त्याच्या भौगोलिक उत्पादन वेगळं ओळख देते. 10 वर्षासाठी आहे. महाराष्ट्रात 38 कृषी उत्पादनाला जीआय टॅग मिळालेले आहे. 38 किती? 38. बघा साधारणतः महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं मिरची आहे, केळी आहे, वांग्याचं भरीत आहे, चप्पल आहे तुमची. कुठली चप्पल? कोल्हापुरी चप्पल. आपल्याकडे कोल्हापुरी भेटत नाही. कोल्हापुरी चप्पल वेगळ्या प्रकारची आहे. भरीत आहे पण वांग्याचं भरीत वेगळं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे या प्रकारचं विविध प्रकारचे काही गोष्टी आहेत त्याला आपण काय केलेलं आहे? जीआय टॅग दिलेला आहे. मिरची मध्ये फरक आहे आपल्याकडे. मिरच्या बघा मार्केटमध्ये तुम्ही जर घ्यायला गेले तर बघा हिरव्या मिरच्या एकदम काळ्या दिसते, एकदम तिखट आहे का ते लहानसे दिसते. बरोबर आहे. काही मोठे आहे पण ते तिखट नाही आहे. एकदमच मोठी घेसाल तर ती भाजी करून लोक खाते, शिमला मिरची. बरोबर आहे ना. तर या प्रकारच्या विविध प्रकारच्या मिरच्या आहेत. तर या मिरच्याच्या नुसार सुद्धा आपण जीआय टॅग दिलेला आहे. त्यानंतर काही करडई आहे, काही तांदूळ आहे. बरोबर आहे. तर या प्रकारच्या जीआय टॅगची वैधता किती वर्ष आहे? 10 वर्ष. आणि महाराष्ट्रात किती जीआय टॅग आहे? 38. आणि भारतातली सर्वात जास्त कुठं? तामिळनाडू. किती? 74. 2025 ला जीआय टॅग 5 मिळवणारं राज्य कोणतं? तामिळनाडू. कोणतं? तामिळनाडू. तर या प्रकारचं जीआय टॅग संदर्भाचं माहिती आहे. जीआय टॅगची सुरुवात कधीपासून आहे? 2003 पासून. कधीपासून? 2003 पासून. पुढे चला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पोरो बघा हे 101% वाचून जा आज. 101%. कारण हे कुठे ना कुठे विचारणार. सुरुवात मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात हे विचारणार. 99 साहित्य संमेलन सातारा हे विचारणार. 98 साहित्य संमेलन दिल्ली विचारणार. तारा भवाळकर कितव्या महिला अध्यक्ष आहे? 6व्या. बरोबर आहे. किती महिला मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या? तर एकूण 6. मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कधी झाली? तर 1878. कधी झाली? 1878. कुठं पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं होतं? तर कुठं? पुण्यामध्ये. कुठं? पुण्यामध्ये. तर त्या ठिकाणी स्वतःच्या घरातनी तर काय करत होतं? कोण भरवलं होतं पहिले? रानडे. न्यायमूर्ती महर्षी रानडे, महादेव गोविंद रानडे यांनी आपल्या घरातनी मराठी साहित्याचं प्रचार आणि प्रसार व्हावं यासाठी आपल्या घरातच, आपल्या दारातच त्यांनी काय केलं होतं? साहित्य परिषद भरवली होती. तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे 99 साहित्य संमेलन इथपर्यंत झालेले आहे. बघा 99 साहित्य संमेलन कुठं झालं? सातारा. ठिकाण छत्रपती शाहू स्टेडियम. ठिकाण छत्रपती शाहू स्टेडियम. अध्यक्ष विश्वास पाटील. अध्यक्ष विश्वास पाटील. विश्वास पाटलाबद्दल सुद्धा विचारू शकते. यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती? कोणती? पानिपत. कोणती? पानिपत. बघा पानिपत ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे? तर विश्वास पाटील. लक्षात घ्या विश्वास पाटील म्हणजे विश्वास नांगरे पाटील नाही. नाहीतर तुम्ही आयपीएस कडे घुसाल. हे साहित्यिक आहे आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला राहायचंच असेल. बरोबर आहे. मग सांगा नेवसा पाटलाची पोरगी कोण? नेवसे पाटील. नेवसे झगडे पाटील. कोण? नेवसे झगडे पाटीलची पोरगी कोण? अरे सावित्रीबाई फुले. बरोबर आहे. सावित्रीबाई फुले लक्षात घ्या. नेवसे झगडे पाटील याची पोरगी कोण आहे? सावित्रीबाई फुले. लक्षात घ्यायचा कधीतरी. पुढं विश्वास पाटील 99 साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष. बघा पहिले अध्यक्ष महादेव गोविंद रानडे. 1878 ला पहिलं साहित्य संमेलन भरलं. कुठं? पुण्याला भरलं. लक्षात घ्या. पुण्यामध्ये जे काही तुळशीबाग आहे, तुळशीबाग प्रसिद्ध, जे साधारणतः 500 रुपयातनी संपूर्ण बॅग भरून येईल पोरीची,
एवढं तुळशीबाग आहे. जसं आपल्या यवतमाळमध्ये कुठला आहे, नेताजी चौक. गरिबी हटाव. नेताजी चौकात गेलं तर कमी पैशात जास्त वस्तू भेटते. मॉलमध्ये जासाल तर जास्त वस्तू भेटत नाही. म्हणजे 10 रुपयाच्या पिना असेल, 99 रुपयाचा टॉप असेल, बरोबर आहे, 50 रुपयाचा एखादा शर्ट असेल, टी शर्ट असेल, सगळे नेताजी चौकात भेटते. सॉक्स समजा 100 रुपयातनी 5 घ्यायचं असेल तर नेताजी चौकात जात राहतं. अरे कुठं आपली 500 रुपयाचा टर्किन फिरकिन रिबॉक फिबॉक सॉक्स वापरायची लायकी आहे का आपली? पण काही लोक म्हणते बा घाम नाही आला पाहिजे, स्मेल नाही. अबे काय करतो तू? मला सांगा ना, आयुष्याची दुर्गंधी उरायली आणि आपण 150 रुपयाचा 200 रुपयाचा टर्कीचा सॉक्स वापरायची आपली लेवल आहे का? काहीच गरज नाही. साधे वापरा. 150चा तुम्ही 199चा शूज वापरला तरी काही फरक पडत नाही. 99 रुपयाची चप्पल वापरली तर काही फरक पडत नाही. चला जा बोताजी, 99 मध्ये चांगले क्वालिटीवाल्या चपला भेटते नेताजी चौकातच. गरिबी हटवायची आपल्याला, हे दिवस आपल्याला घटवायचे आहे. पण आज जेव्हा नोकरी लागेल ना, अबे 5,000चा शर्ट घाला ना तुम्ही, 5,000चा. पण तेव्हा माहिती आहे का, तुम्ही 5,000चा नाही 200चा जरी शर्ट घातला ना, लोक तुम्हाला म्हणते 5,000चा आहे काय की बा, कारण तुमच्या पदाला किंमत आहे. आज मला सांगा, खेड्यातल्या एखाद्या बाईनं कितीही अंगावर सोनं टाकलं, संध्या खेड्यातली एखादी बाई राहते, तेव्हा जर एवढं सोनं टाकलं ना, लोक म्हणाल बेंटेक्स आहे. आणि एखाद्या श्रीमंताच्या बायकोनं साधं एखादं कुठलंही साधं हार टाकलं ना, किती सुंदर डायमंड आहे म्हणते. आहे ना, भले ते असंच असन, पण हे किंमत आहे रे. माहितीये का, माणसाला किंमत आहे का? नाही. मला किंमत आहे का? नाही. माझ्या कामाला किंमत आहे. श्रीकांताला किंमत नाहीये. मला सांगा, मी जर तुम्हाला म्हणलं या रे पोट्टो मला करमून राहायला येसाल का तुम्ही? नाही. पण मी जर तुम्हाला म्हणलं या रे पोरो हो, एमपीसी कंबाईन वर आपण चर्चा करू, कसं येतं मग? बिरी 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 बिरी. विषय तो आहे, विषय तो आहे मित्रांनो. लक्षात घ्या, माणसं सगळे चांगले. आपल्या त्या चांगलपणाचा आपल्याला काही नाही करायचं आहे. आपल्याला काय करायचं त्या गोष्टीचं, आपल्याला काही गोष्टी नॉलेज भेटत आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. बाकी काय गोष्टी करायच्या, आपल्याला नॉलेज महत्वाचं आहे. त्या गोष्टीसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी घेतात. पुढे बघा, स्वागत अध्यक्ष या मराठी साहित्य संमेलनचे श्री शिवेंद्रसिंह भोसले, शिवेंद्रसिंह राजे भोसले. लक्षात घ्या, बोधचिन्ह बघा, सीधं फडणवीस यांनी तयार केलं आहे. बोधचिन्ह असते साहित्य संमेलनाचं. बघा या प्रकारचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. बघा तलवार आहे, ढाल आहे. आता अशा प्रकारचं तलवार आणि ढाल का बरं ठेवलं? कारण महाराजाची भूमी आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे महाराजाची काय भूमी आहे. आणि यामुळे या प्रकारचं काय केलेलं आहे, हे संपूर्ण बोधचिन्ह आहे. बघा कधी कधी काय करत, आजपर्यंत आयोगानं असे प्रश्न टाकले नाही. हे चिन्हच आता हे नव्यानं राहणार नाही, पण नाही. तुम्ही म्हणाल हे राहील भाव, मग आम्ही पाहून घेऊ मास्तर. बघा या प्रकारचं चिन्ह बरोबर आहे, कोणत्या साहित्य संमेलनाचा हे खोडून राहील असं, बरोबर आहे ना? हे तुम्हाला माहित पाहिजे, हे आपल्याला माहित पाहिजे. शिवेंद्रसिंह राजे भोसले तिचे आमदार आहे आणि तिचे मंत्री सुद्धा आहेत. आणि याला त्याचं स्वागत अध्यक्ष केलेलं आहे. 1878चं साहित्य संमेलन सुरुवात झालेली आहे. आणि आता 99 साहित्य संमेलन कुठे झालेलं बरोबर? सातारा. बघा साधारणतः जे काही साहित्य संमेलन आहे, तर 96व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 97 आणि 98 हे तुम्हाला विचारतात. बघा 96वे साहित्य संमेलन न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. आणि 97 साहित्य संमेलन जळगाव रवींद्र सोबणे, बरोबर आहे. आणि 98 साहित्य संमेलन दिल्ली तारा भवाळकर. या लक्षात घ्या, 6व्या महिला अध्यक्ष आहे. कितव्या महिला अध्यक्ष आहे? 6व्या. बघा यवतमाळला सुद्धा मराठी साहित्य संमेलन झालं आणि तिच्या सुद्धा अध्यक्ष कोण होत्या? महिला होत्या. आपल्या यवतमाळला साहित्य संमेलन झालं, पण आपण तिथे गेलो नाही, आपल्याला ते माहित नाही. आपण जातो गौतमी पाटीलले पाहिले, साहित्य संमेलन काय जाऊ आपण, याचं महत्व नाही राहत आपल्याला. लक्षात घ्या, तर 6व्या याच्या तारा भवाळकर दिल्लीच्या. 98 साहेब बघा हे 4 वाचून जायचे, 96 97 98 जोड्या लावासाठी. पहिलं कुठं? दिल्ली. दिल्ली का? पुणे. कधी? 1878. पुणे. त्याचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे. 96 कुठं? वर्धा. अध्यक्ष 97 कुठं? अध्यक्ष कोण? 98 कुठं? अध्यक्ष कोण? किती महिला? पहिल्या महिला कुसुमावती देशपांडे. पहिल्या महिला मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष 1961 साली कुसुमावती देशपांडे झाल्या.
कोण झाल्या? कुसुमावती देशपांडे, दुसऱ्या दुर्गा भागवत, नंतर शांता शेळके, विजया राध्यक्ष आणि अरुणा ढेरे, तारा भवाळकर. अरुणा ढेरे यवतमाळ साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. विषय आला समजा. आणि यवतमाळ मराठी साहित्य संमेलनाच्या कोण महिला अध्यक्ष होत्या? आणि यवतमाळ मध्ये असून हा जर प्रश्न आम्हाला येत नसेल तर आम्ही काय करावं? काहीच नाही करावं, दुसरा प्रश्न सोडवावा. काय करावं आता? बरोबर आहे ना, दुसरा प्रश्न सोडवा. तर असो, तर लक्षात घ्या, पहिल्या महिला अध्यक्ष कोण? कुसुमावती देशपांडे. दुसऱ्या महिला अध्यक्ष कोण? दुर्गा भागवत. तिसऱ्या महिला अध्यक्ष कोण? तिसऱ्या चौथ्या यवतमाळचा साहित्य संमेलन अध्यक्ष अरुणा ढेरे. आणि शेवटच्या आता दिल्लीच्या तारा भवाळकर. कोण आहे? तारा भवाळकर. बघा, दिल्लीचं साहित्य संमेलन झालं बरोबर. याचं स्वागत कोण होते? शरदचंद्र पवार. याचे स्वागताध्यक्ष कोण होते? शरदचंद्र पवार. लक्षात घ्या, शरदचंद्र पवार. हे तुम्हाला माहिती असेल. तर या प्रकारचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात 1878. आता मराठी साहित्य संमेलन सुरुवात करण्याचं कारण काय? नंबर 1, मराठी भाषेला महत्व वाढावं. नंबर 2, मराठी साहित्यिकाचं महत्व वाढावं. नंबर 3, मराठीतील कविता, मराठीतील साहित्य, मराठी भाषा जे विखुरलेली आहे त्याला एकत्रीकरण करणं आणि मराठी जे साहित्यिक लोक आहे, लेखक लोक आहे, यांच्या कार्याला महत्व प्राप्त व्हावं. आणि तुम्ही सुद्धा लेखक आहात, तुम्ही सुद्धा कवी आहात. कधी लिहून तर बघा, तुमच्या काव्याला, तुमच्या साहित्याला सुद्धा प्रसिद्धी मिळू शकते. अरे निदान 4 ओळी नका लिहू, निदान 2 ओळी तर लिहा. खिडकी खुली ती हवा रही, खिडकी बंद हवा बंद, झाली 2 ओळी. अरे 4 नसेल येत तर 2 तर करा. असो, तर या प्रकारचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 या ठिकाणी साहित्यिकाच्या लेखणीला काय मिळते? महत्व प्राप्त. बघा, याच्यातनी प्रश्न आता कोणते आला तर येईल की नाही? बघा, तुम्ही तर बसण्याचा फायदा आहे की नाही? एवढं फक्त जाऊन थोडस डोक्यात तसंच ठेवा. पूर्ण डोक्यात जास्त घ्यायचं नाही. डोक्यात जर दुसऱ्या गोष्टी ठेवल्या तर हे चाललं जाते. डोक्यात कुठल्या ठेवायच्या? कपाटात जशा वस्तू जास्त जर ठेवले कपडे, कपाट उघडल्या बरा अब्बत पडते. मग एवढे दाबून नाही ठेवायचे. ते जागा कप्पी आहे ना, पण लोक गाठोडे लागते वर खाली, अरे जीव घेतात काय. पुढे बघा, तर या प्रकारचं मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय संमेलनाचा इतिहास आपण संपूर्ण सांगून दिलेलं आहे या ठिकाणी. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 2025. बघा, भ्रष्टाचार म्हणजेच काय म्हणतो आपण? काय म्हणतो रे? करप्शन. ठीक आहे, इंग्लिश मध्ये. लोक मी कायमच समजतो भ्रष्टाचार म्हणजे करप्शन, आणि करप्शन म्हणजे घोष, रिश्वत सांगते आता काही लोक हिंदीमध्ये. भ्रष्टाचार म्हणजेच काय? फसवणूक. फसवणूक म्हणजे लक्षात घ्या, दुधात पाणी टाकणे हे भ्रष्टाचारच आहे ना. दुधात काय टाकणे? पाणी टाकणे. खऱ्यामध्ये सडलेल्या सुपारी टाकणे. असंही ते खाते, तसंही तिले काय, त्याने तंबाखू टाकून दिलं, माझा ते वास टाकून दिलं मस्तपैकी, एक नंबर वाटत चावत आहे, सडले असे ते जाता सडणारेच आहे ना. खऱ्यातनी सर्वात जास्त सडलेल्या सुपाऱ्या चालते. ओरिजिनल सुपाऱ्या तिला विकायला पुरत नाही. तुम्ही तिथं पाहा कधी. तुम्ही आता खरा ते घोटून राहते ना, तुझ्यासमोर टाकते का ते? झालं सगळं, कात मिरची हे ते टाकलं, मसाला बिसा टाकला, खात राहिले का जेव. आता बघा, भारतामध्ये भ्रष्टाचार कशाला म्हणतो आपण? की ज्या ज्या ठिकाणी बघा, डाळीतनी डाळी मिक्स करणे दुसऱ्या, त्यानंतर बघा तेलातनी दुसरं तेल मिक्स करणे, म्हणजे शुद्ध तेल असेल त्यातनी दुसरं तेल मिक्स करणे, याला आपण भ्रष्टाचार म्हणतो. त्यानंतर एखाद्या मंजन असेल ओरिजिनल, त्यातनी दुसरं मंजनचं काय करणे? डुप्लिकेट देणं. आता जसं की तुम्हाला माहिती कोकोनट आहे, पॅराशूट तेल, त्या कोकोराज आलं. काय आलं? कोकोराज. आता पार्ले जी आहे तर काही ठिकाणी पार्ले बी आहे. पार्ले बी, बरोबर आहे ना. या प्रकारचं म्हणजे काही लोकांना पार्ले दिसती, ते फोटोही तसाच प्रकारचा आहे, ते दाखवते. पण आता भ्रष्टाचार दुसरी गोष्ट म्हणजे काय? ज्याला काम करण्यासाठी लोकांजवळून पैसा घेणं, त्याशिवाय काम न करणं. आता मला सांगा, शासनाचा पगार सगळ्यांना आहे, तरी प्रत्येकाला कसं वाटते? माझ्या पगाराला हात लागता कामा नये. कारण आपल्या गरजा वाढल्या, आणि आपल्या गरजा वाढल्या तर आपल्याला काय लागली सवय? अन्न खायची सवय बंद झाली, पैसे खायची सवय जास्त लागली. बरोबर आहे ना. मग सांगा, अन्न खायची सवय ज्या माणसाला तो पैसा खात नाही, आणि जो अन्नासोबत बैमानी करत नाही ते भ्रष्टाचार करत नाही. पण काही लोक असतात ते भ्रष्टाचार करतात. आता मला सांगा, कापसावर पाणी फवारा मारणे हाही भ्रष्टाचारच आहे.
कापूस विकाले, शेवटी पंप हाणते लोक, शेवटी कारण महिना 4 महिने झाले पंप हाणार लागते. भाऊ विकता नाही तुम्ही, आता आम्ही विकतो पंप मारून तुम्हाला म्हणून सांगू राहिलो, तेवढंच करायला लागते. पा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभा बघा, 31 ऑक्टोबर 2003 पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात घ्या, साधारणतः संयुक्त राष्ट्र महासभेनं हा प्रस्ताव मंजूर केला. 2024 ची थीम बघा, भ्रष्टाचार विरुद्ध तरुणासोबत एकजूट, उद्याची सचोटी घडवणे. बघा तरुणासोबत, बघा तरुण जे आहे हे आज आपल्या राष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती तरुण पोरं पोरी जी आहे ना, यायले आजकाल फेकाफेकी आवडत नाही. दुसरी गोष्ट, आपली आई किंवा आपला बाबा जर घरात नाही खोटं बोलत असेल, कशाला मम्मी म्हणते एवढं सांगत राहते, म्हणते सर्व असं सांगणं, मला एवढे मार्क आहे म्हणून, कायले 80 मार्क सांगू राहिली, 64 मार्क आहे मला, उगाच सांगत राहते म्हणते हे आहे ते आहे. अगं तुझं माहित नाही, सांगा लागते म्हणते, असं आमचं स्टेटस आहे ना समाजात, ते नाही आहे. बरोबर आहे ना. कधी कधी आपण आपल्या आई वडिलांना सुद्धा बोलतो की नाही असं सांगू नका. माहिती आहे का, आजकालचे मुलं मुली हे जागृत आहे. हा ठीक आहे, ते समाजासोबत जास्त नाही आहे, परंतु ते त्यांना पटत नाही की कोणासमोर मोठपण करायचे व्हा किंवा दुसऱ्या काही गोष्टी. स्टेट आहेत काही मुलं मुली, आणि काही असतात एकदम फेकणारे, विशेष नाही. विशेषतः 2चा 4 हात करायचा असं तर फेकाच लागते, खरं मार्ग चालत नाही तिथं. दुसरं बघा, 2024 मध्ये थीम बघा, भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणासोबत एकजूट, उद्याची सचोटी घडवणे. बघा, उद्याचा राष्ट्र जर घडवायचा असेल तर तरुणच घडवू शकल, आणि भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर तरुणच यासाठी काय करेल, उठाव करेल. बघा 2025 थीम काय, भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणांना एकत्र करणे. कारण हा राष्ट्र तरुणच चांगला करू शकतात, आणि तरुणच काय करू शकते, गुलाम करू शकतात. तरुणांना भ्रष्टाचाराविरुद्ध काय करणे, एकत्र करणे. 2024 भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणासोबत एकजूट आहे, आणि 25 भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणांना एकत्र करणे. आता हे 31 ऑक्टोबर 2003 पासून आमसभेने जागतिक पातळीवर भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. भ्रष्टाचार बघा, पैसा घेणे पैसा देणे हा काय गुन्हा आहे. हुंडा घेणे हुंडा देणे गुन्हा आहे. भीक देणे भीक घेणे गुन्हा आहे. भीक देणे म्हणजे आपण भिकारी तयार करणं आहे. जर आपण भीक जर दिली नसती तर भिकारी तयार झाला नसता. कारण एकानं जर भीक दिली तर त्याला सवय लागते. ठीक आहे, आपण मदत वेगळी आणि भीक वेगळी. एखादा वयोवृद्ध व्यक्ती आहे, त्याला कपडे देणे, त्याला जेव घालणे, त्याची राहण्याची व्यवस्था करणे, याला भीक नाही म्हणत, याला मदत म्हणते. परंतु आपण रस्त्यावर लहान लहान लोक बघा, जवान लोक सुद्धा आता रस्त्यात भीक मागू राहिली, मागत आहे ना. मग याला आपण भीक देणं म्हणजे भविष्यातनी आणखी भिकारी तयार करणं आहे. आता मला सांगा, कोणी जर टाळी वाजवली नसती आणि कोणाला पैसे दिले नसते तर टाळी वाजवण्याचा कार्यक्रम एवढा झाला असता का? आज टाळी वाजवणारे सर्वात जास्त तुम्हाला जबरदस्तीत पैसे घेऊन राहिले, आणि पोट्टे किंवा कोणी बी लिहिलेले ते मागत नाही. पहिले तिने 10 रुपये काढून ठेवते. शिंदे पहिले अरे येऊ राहिली, अरे दे, येऊ राहिला, कोण म्हणते येऊ राहिली, कोण म्हणते येऊ राहिला, त्यालाच कळत नाही कोण आहे. बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या, आज जर ह्या गोष्टी जे आपण म्हणतो, ह्या टाळीवाल्यांना जर आपण पहिले महत्व दस्त दिलं तर ह्या गोष्टी आपण आल्याच नसत्या ना. त्याला असं वाटते की मला समाजात कोणी काम देत नाही. कारण मला सांगा, त्या लोकांचं प्रॉब्लेम आहे की कोणी त्यांना कामाला देत नाही, परंतु शासनाने त्यांना आरक्षण दिलंय आता, की त्यांना शासकीय नोकरीमध्ये स्थान दिलंय, राजकारणात सुद्धा त्यांना स्थान दिलंय, की किन्नर लोक जे आहे तर हे लोक नोकरी करू शकतात, प्रायव्हेट जॉब करू शकतात, राजकीय इलेक्शन लढू शकतात, या प्रकारच्या तरतुदी आहे. तर भ्रष्टाचार जे आहे हे संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला लागलेली कीड आहे, आणि भ्रष्टाचारामुळे काय होत आहे, विविध प्रकारच्या गोष्टी चुकीच्या घडत आहे. आज बघा, तुम्हाला काही डॉक्युमेंट काढायचे असेल, काही सर्टिफिकेट काढायचं असेल, सेतू कार्यालयामध्ये आपल्याला पैसा दिल्याशिवाय काम होत नाही. बरोबर आहे. पोलीस स्टेशनचं काही असेल, आज तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक वाले लोक नुसतं पैसा खाऊ राहिले. काही ठिकाणी तर चौकात आपण उभं राहतो, ते फोटो काढून टाकते, टेबल सीट असेल, पैसे मागते, 100 रुपये सेटिंग होऊन जाते. काही काही तर असे पोलीस लोक 20 रुपये दिले तर सेट होऊन जाते. दे म्हणते शेवटी, माझा विषय आहे, आपल्या खऱ्याला तर दे म्हणते, ते जाय तू. काय राहिली त्याची लेवल काहीतरी ठेवा, त्यानुसार काहीतरी घ्या. परंतु भ्रष्टाचार ही कीड आहे, आणि सर्वात जास्त भ्रष्टाचारी आपल्या भारतात कोण आहे, दिवसेंदिवस महिला सर्वात जास्त. माहितीये का, सर्वात जास्त कॉप्या पण कोण करते, पोरीच. आणि मास्तर जर असेल तर लगेच ते रडायला लागते, जाऊ दे बेटा, सोडव, जाऊ दे. आणि पोट्याले पेपर कॉपी चालवत तिथून, आम्ही काय केलं बुवा, अरे काय सांगा बरं तुम्ही. पोरीला विषयच नाही. आणि दुसरी गोष्ट, पोरीला जर जास्त त्यानं धमकवलं ना, डायरेक्ट पोरी मध्ये मला हातच धरला मास्तर, काय धरला, थांब, ते पाया पडते तिथंच वर्गात, राहू देव म्हणते, माझा काय वाया घालवतं. बरोबर आहे ना. आहे. मग लक्षात घ्या, तिला जर सोडलं तर मग कार्यक्रम आहे का, साधा नाही. म्हणून तुम्हाला माहित आहे, करप्शन कोण चेक करते यायचं, कोण, काही विशेष नाही. मोठे मोठे करप्शन जे आहे विशेष नाही आहे. समोर जर पाहिलं आणि जर चौकशी सुरू झाली आणि आले कोणी
सर मी वाटते का तुम्हाला भ्रष्टाचार करेल? 1 घंटा चौकशी त्याच्या आयुष्याबद्दल बोलती, ते त्याच्या प्रेमात, हे त्याच्या प्रेमात, विषय भ्रष्टाचार बंद झाला. बंद झाला ना रे. याच्यामुळे लक्षात घ्या, आपल्या भारतात भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे. लक्षात घ्या, लेडीज असो, स्त्री असो या पुरुष असो, माणसाला दोघांनाही बी इक्वल असलं पाहिजे. पण आपल्याला कसं वाटते बघा, एखादी महिला असलं तर आपलं त्याच्या बाजूने सेन्सिटिव्ह धोरण वेगळंच असते. एखादी ड्रायव्हर असेल, एखादी कंडक्टर असेल. आता मध्ये सांगा, कंडक्टर आहे, बाई आहे आणि ते 10 माणसं उभी आहे, तर त्याला म्हणते अहो धक्का मारता का? अरे बाई तुला धक्का मारणारच ना, कारण तो आम्ही उभी आहोत. तुझं काय कंडक्टर आहे तू, धक्का माणसाला लागणारच आहे. तुला जर धक्का घ्यायचे नव्हतं तर घरीच राहत होतो. कंडक्टरचा फॉर्म कायला भरला? कलेक्टरचा भरायचा होता. दुसरी गोष्ट मला सांगा, ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, दोन्ही महिला आहे, त्यांचं गाडीचं टायर जर पंक्चर झालं तर ते आपल्याला म्हणते ए दादा हे धरू लाग, काय धरू लागू, तिकीट फुकटात घेऊ काय माहिती? उचला दोघी, न्या उचलत. अरे मुलींना गाड्या आणते, यांना स्कूटी जर चालू झाली त्या पिक न कशाला काय म्हणते सेल्फ स्टार्ट न, तर त्याला किक मारायला पोट्टी जाते, वाटत पाहत राहते पोरं जाऊ का. एक काले बोलवायचे पहिले 3 जाते. काऊन मॅडम गाडी नाही चालू राहिली तुमची? हा मी येतो. आणि आपलं पोट्ट लेखाचं 5 किलोमीटर घाम घालत चालत राहते. आधी ते घेऊन चालला गाडी, कोणीच नाही पाहू राहिली तिली लोटत. काऊन रे बा? सर पेट्रोल नाही. पोट्टले मागितलं काऊन नाही? सर कोणच नाही देऊ राहिले. पण पोरीच्या गाडीत जर पेट्रोल नसेल, पोरीची गाडी चालूच नसेल ना, 10 लोक थांबतात. काय मॅडम एक काम करा, तुम्ही माझ्या गाडीवर चला, मी तुम्हाला घेऊन जातो. लिफ्ट देते काही लोक. दुसरी गोष्ट खराब झाल्या असं ना, 2 कार्यकर्ते काय म्हणते सोजासारखा, एक गाडी लोटा तुम्ही, मी घेऊन जातो मी दिली. अरे किती जमाना आहे, जमाना. आणि लग्नावाली तशी, बिगर लग्नावाली तसे, असं समजू नका तुम्ही. आणि म्हणजे एखादा 50 वर्षाचा म्हातारा जर तुमच्या शेजारी बसून असेल ना, तो आपल्याला कोपच्यात दाब टाक, बाई पलीकडे सरकणं जराशी जागा नाही, तो काका पलीकडे सरकाना उगच बसली बाई त्याजवळ, असंही वाटते. तर असो, तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 2025 पासून 31 ऑक्टोबर 2003. चला, तर आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन, पुढचा दिन आहे बघा, आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन. 7 डिसेंबर 1944 ला नागरी विमान सेवा. तुम्हाला माहिती आहे विमानाचं जनक राईट बंधू आहे, ज्यांनी विमान उडवला. बघा काही लोकांनी विमान बघितलंच असेल, यात्रेतला, जत्रेतला, किंवा मग घरून. विमानात बसणारे फार कमी लोक आहेत. म्हणजे आपली ही दुर्दैवी घटना आहे की आपण विमानात, अरे काही लोक तर एवढे दलिंदर आहे रेल्वेत बी बसले नाही. रेल्वेत परंतु काहून टेन्शन करू लागला, विमानात बसला नाही म्हणून? काय बसला तू? कोणत्या विमानात बसला बे? घाटांच्या यात्रेत बसला का? हा, जे आपल्या यवतमाळ विमान चालले, बरं काय हरकत नाही, बसला म्हणते, ठीक आहे. त्याने विमान कळलं नसेल, बैलगाडीत बसला असेल तो. बघा, जागतिक स्तरावर नागरी विमान वाहतुकीचे महत्व, प्रगती आणि जगाला जोडण्यात यावी याच्यासाठी काय विमान. आणि याच्यासाठी घोषणा काय दिली आहे? उडे देश का आम आदमी. घोषणा काय माहिती का? उडे देश का आम आदमी. आता कुठं उडे काय माहिती बा, उडे देश का आम आदमी. लक्षात घ्या, आम आदमी. आता तो आम मध्ये कोण आहे की का? आपण तर नाही आहोत. मग सांगा, प्रवास पुणे आणि नागपूरचा 2,500 गोरगरीब लोकांसाठी. आता तुम्हाला माहिती आहे या प्रकारचं इंडिगोनं कमी पैशातनी तुम्हाला काय केलंय, प्रवास सुरू केलेला आहे की गोरगरीब जनता सुद्धा काय केले पाहिजे, प्रवास. पण 2,500 रुपयांनी प्रवास आपल्याला शक्य आहे का? नाही आहे. तर लक्षात घ्या, तर 7 डिसेंबर 1944 ला स्थापना झाली आहे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना. लक्षात घ्या, ICAO. बरोबर आहे. थीम बघा 2019 ते 2024 पंचवार्षिक थीम आहे, कोणताही देश मागे राहू नये यासाठी एकत्र काम करणे. कोणताही देश मागे राहू नये यासाठी एकत्र काम करणे. बघा, आपल्याला विमान आपल्या लोकांसाठी नाही आहे, जे लोक इंडियामध्ये राहते त्या लोकांसाठी आहे. भारतीय लोकांसाठी ते एसटी मध्ये जागा भेटत नाही आपल्याला, त्याच्यात हाफ तिकीट करावं लागते, त्याचे वांदे आहे. तर विमानाचं कसं? बरोबर, विमानात आहे का 50%? विमानात आहे का? अगं किती आहे का विमानात? तू गेलती का? कशी नाही डायरेक्ट म्हणत, तो गावाला आहे का विमान? तो गावाला चाललो आज तिकडं. तर असो, तर बघा विमानात नाही या प्रकारचं सूट वगैरे, कारण विमानात परवडत नाही, कारण त्यांचं इंधन हे प्रचंड महाग आहे. आता बघा, हे कोणासाठी आहे विमानाचा प्रवास? जे लोक प्रगतीशील आहे, ज्यांचं फास्टेस्ट काम आहे. आता मला सांगा, नरेंद्र मोदी जर रेल्वेने चालला गेला तर केव्हा येईल? केव्हा येईल सांगा ना? हे चहा एका देशात पिते तर नाश्ता दुसऱ्या देशात करते, बाकी कोणत्या देशात काय करते काही सांगता येत नाही. म्हणजे करार रे विविध प्रकारचे. तर आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन, बरोबर आहे.
लक्षात घ्या, कुठला 7 डिसेंबर 1944 ला काय झालेली आहे, स्थापना. बरोबर आहे. आणि 2019 ते 2024 पर्यंत थीम काय होती, पंचवार्षिक थीम आहे, कोणताही देश मागे राहू नये यासाठी एकत्र काम करणे. बरोबर आहे. तर सिव्हिल एव्हिएशन डे बघा, या प्रकारचं विमान असते, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघावे. आपल्या मायबापानं आपल्याला दाखवलं, बघ बेटा विमान, तुम्ही तुमच्या लेकराला दाखवता, बघ बेटा विमान, कोणतरी बसू नका त्यात. अरे विमानाचा सेवाचे प्रवास पण एवढं आपलं इकॉनॉमिक लेवल आपली नाही आहे, त्यामुळे आपण मागे आहोत. का बरं बसू नये, का बरं करू नये, कारण आपण फायनान्शियल आपली स्टेबिलिटी नाही आहे, फायनान्शियल आपण वीक आहोत, त्यामुळे या गोष्टी आपल्याला शक्य नाही. पण असो, आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिवस आहे 7 डिसेंबर, या संदर्भाचं लक्षात घ्यायचं. 1944 पासून याची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता, लक्षात घ्या, महान्यायवादी महाधिवक्ता याच्यावर प्रश्न विचारतात. महान्यायवादी आर्टिकल 76, बरोबर आहे. आणि एजीआय त्याला आपण म्हणतो अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, आणि याला म्हणतो ऍडव्होकेट जनरल ऑफ इंडिया, इंडियाच म्हणतो, महाराष्ट्राचं जरी असेल तरी. बघा आपले महान्यायवादी कोण आहे, संजय मूर्ती. संजय मूर्ती आपले महान्यायवादी आहे भारताचे. महान्यायवादीचं काम आणि महाधिवक्ताचं काम दोघांचंही सारखंच आहे. राज्याचं कायद्याचा सुरक्षा कवच म्हणजे महाधिवक्ता, आणि केंद्र सरकारचा सुरक्षा कवच म्हणजे महान्यायवादी. कोण, महान्यायवादी. तर बघा हो, सध्या आपले महाधिवक्ता, नवीन महाराष्ट्राचे महाधिवक्ता झालेले आहे मिलिंद साठे. कोण झालेले आहे, मिलिंद साठे. तर मिलिंद साठे या ठिकाणी बघा, महाधिवक्ता ची निवड कोण करते, तर राज्य सरकार करते. कोण करते याची, राज्य सरकार. बघा यापूर्वी आपले महाधिवक्ता होते वीरेंद्र सराफ. कोण होते, वीरेंद्र सराफ. राज्य सरकार यांची निवड करते. निवड माहिती आहे ना सर्वांना. नेमणूक लक्षात घ्या, नेमणूक राज्यपाल करत असते. कोण करते, राज्यपाल. नेमणूक आणि निवड मध्ये लक्षात आलं ना, नेमणूक लक्षात घ्या, नेमणूक पसंत करणे लक्षात घ्या म्हणजे निवड करणे, नेमणूक करणे म्हणजेच काय, त्याला नेमणे. आणि कोणाचं काम आहे, राज्यपालाचं. बरोबर आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे म्हटलं, आचार्य देवव्रत. कोण आहे, आचार्य देवव्रत. सीपी राधाकृष्णन गेले, उपराष्ट्रपती आहे सध्या, राज्यसभेचे सभापती आहे. आणि सीपी राधाकृष्णच्या ऐवजी आपले कोणाले, आचार्य देवव्रत. माहित असलं पाहिजे. आणि या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता मिलिंद साठे हे झालेले आहे. बघा बॉम्बे बार असोसिएशनचे जे माजी अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. बघा आता वैयक्तिक कारणामुळे वीरेंद्र सराफ यांनी काय केला, महाधिवक्ताला काय केला, राजीनामा दिला. राजीनामा कोणाला देते, राज्यपालालाच. बरोबर, कोणाला देते, राज्यपालाला. आता महाधिवक्ता यांचा कार्यकाल काही निश्चित नाहीये. महाधिवक्ता हे काय करते, केंद्र विरुद्ध राज्य, राज्य विरुद्ध व्यक्ती, राज्य विरुद्ध काही लोकांचं काही केसेस असेल, राज्य सरकारच्या विरुद्ध कुठल्याही केसेस असेल, तर राज्य सरकारची भूमिका मांडण्याचं काम कोणाचं असते, महाधिवक्ताचं. महाधिवक्ता आपल्या संविधानामध्ये याच्या संदर्भाचा आर्टिकल 165 आहे. कोणता आहे आर्टिकल, 165, 165. याचं कार्यकाल, याचं वेतन काही निश्चित नाहीये. महाधिवक्ता कोणत्याही सभागृहातनी कामकाज करू शकतो. कोणताही म्हणजेच काय, विधानसभा आणि विधान परिषद, त्या दोन सभागृहात तो चर्चा करू शकतो, एखाद्या विधेयकाचं पदसूचना करू शकतो. आणि फक्त तो कोणत्याच सभागृहात मतदान करू शकत नाही, कारण तो कोणत्या सभागृहाचा सदस्य नसतो. बरोबर आहे. म्हणून आपले नवीन महाधिवक्ता मिलिंद साठे झालेले आहे. तर मिलिंद साठे बद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. 1982 मध्ये ते बार मध्ये सामील झाले. बार मध्ये म्हणजे बियर बार नाही, बार माहिती आहे का तुम्हाला. कोट असं, आता सचिनला जर वाटलं बा मला काय राहते सर, कोट व्हाईट शर्ट घातला काळा कोट घातला तर तो वकील होईल का, नाही. त्याला काय लागल, बँड लागल. ते बार देते. बँड म्हणजे वाजवाचा बँड नाही, इथं बँड असते, माहित आहे ना. तो टाय प्रकारचा तुम्हाला आता व्हाईट प्रकारचा काही लोकांनी बघितला असेल, कोणाला वकील येतं ते पाहिजे. हे आहे का, हे टाय दिलं वाटते, हे बँड घालायचा होता. असो, काय हरकत नाही, चांगला दिसला पाहिजे बिचारा माणूस म्हणून. तर बघा, तर बँड त्याला बार देते. कोण देते, बार. तर लक्षात घ्या, तुम्ही LLB केलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट वकिली करण्यास पात्र नाही झाला. बरोबर आहे ना. तुम्हाला त्या ठिकाणी काय राहील, प्रोफेशनली पिरियड राहील. तुम्हाला काही लोकांच्या काही ट्रेनिंग घेईल. त्यानंतर तुम्ही काय करता, तुम्हाला कळलं पाहिजे ना न्यायपालिकेत जाऊन कशा प्रकारचं आपलं शिक्षण. पहिलीच गोष्ट तर आपण कॉलेजला जात नाही, LLB कसं तरी इकडून तिकडून जाऊन आता पास होऊ राहील लोक, मग कळलं तर पाहिजे. नाहीतर बस पिक्चर सारखा ऑब्जेक्शन मिळत, अरे फक्त तेवढं, पुढं काय, पुढं काहीच नाही, फक्त ऑब्जेक्शन. आणि ते म्हणजे ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. आपल्याला तर कळलं पाहिजे ऑर्डर म्हणजे काय, भाऊ जजमेंट घ्यायचे, हिअरिंग काय, आणि त्या ठिकाणी
कटघरा म्हणजे नेमकं काय करायचं बा, कुठून काय करायचं आपल्याला कळलं पाहिजे. कारण डॉक्टरचं एमबीबीएस झाल्याबरोबर ते डायरेक्ट कोणालाही सलाईन म्हणजेच काय आयव्हीबी लावू शकत नाही, तसंच इंजेक्शन, कारण त्याला ट्रेनिंग घ्यावं लागते हळूहळू. कारण एखाद्या माणसानं प्रशिक्षण जरी घेतलं, आता काल परवा एक कार्यकर्ता आपल्या जो आला होता, पोलीस होता, आणि ते सांगे बा आमच्या समोरचं सिनियर साहेब आले म्हणे पीएसआय, त्यांना काहीच कळत नाही असं. कारण पीएसआय झाल्याबरोबर समजा उद्या सोपान पीएसआय झाला, तिला काय कळणार आहे, गेल्या गेल्या नाही कळत ना. मग आपल्याला आपल्या अंडर खाली जे काही लोक आहेत त्याच्याजवळ शिकावं लागणार आहे, काही गोष्टी शिकाव्या लागणार आहे. तसं तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात शिकावं लागते, वेळ लागते. जसं तुम्ही या क्षेत्रात आहात तर तुम्ही शिकता, स्पर्धा परीक्षेमध्ये साधारणतः 2-4 महिने तुम्ही शिकता, नंतर लोकांना शिकवता तुम्ही. 4 एक महिने झाले तर मग तुम्ही ऐकत नाही. समजा नवीन नवीन असेल, सांग रे बाबा कसं प्रकारचं मी काम करू, यश जवळ विचारलं तुम्ही, मग त्या दिवशी 4 महिन्यात तो यशला शिकवते. हे बरोबर नाही, असं नाही, तसं नाही. गावखेड्यातल्या मुली आपल्याकडे आल्या ना, मग त्याचं ते प्रिन्सिपल चालवते. आई काय म्हणते, बाबा काय म्हणते, समाज काय म्हणते, आणि त्याच्यामुळे काय होते, त्याचा आयुष्य पूर्ण रिकामा होऊन जाते. कारण काही गोष्टी आपण ऐकण्याची सवय जर सोडून दिली तर तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ऐकावं. तसं महाधिवक्ताचा सल्ला राज्य सरकारनं ऐकावं, बरोबर आहे. आणि महाधिवक्ताकडून राज्य सरकार वेळोवेळी काय होऊ शकते सल्ला. तर हे बार मध्ये त्याने प्रवेश केला 1982 मध्ये. वरिष्ठ वकील 2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे ते काय झाले, वरिष्ठ वकील. बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1882 ला आहे, लक्षात घ्या. 1882 ला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना आहे. 1862 ला जे काही 3 प्रेसिडेन्सी न्यायालय होते, मुंबई, मद्रास, कलकत्ता, त्याच्यातनी सुद्धा मुंबई होतं. मुंबई सुरुवातीला काय होतं, सुप्रीम कोर्ट होतं. मुंबई, मद्रास, कलकत्ता पहिले सुप्रीम कोर्ट होते, नंतर काय झाले, हे हायकोर्ट झालेले आहे, लक्षात घ्या. विशेषतः संविधानिक कायद्याचे कॉन्स्टिट्युशनल लॉ तज्ञ, बघा जे नवीन नवीन स्पर्धा परीक्षा असतात त्याला कळत नाही, अबे पहिले सुप्रीम कोर्ट होते, नंतर हायकोर्ट कोण झाले. पहिले भारतच नव्हता ना रे, भारत संघराज्य नव्हतं, पहिले प्रांत होते, प्रोव्हिन्स होती, बरोबर आहे. बंगालचा प्रांत, बॉम्बे प्रांत, मैसूर प्रांत, त्यामुळं त्या प्रांताचे जे सर्वात महत्वाचे निर्णय घेणारे कोर्ट. पण आता आपण सगळे एकत्र झालो, कोणतंही राज्य वर डोकावून करू शकत नाही. वर जर डोकं गेलं तर मोदी ते चापट आणते, खाली बघ मी हाव नवर, काय मान टाकूराला पुढं, बरोबर आहे ना. तर या प्रकारचं, कारण आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम द्रौपदी मुर्मू आणि नरेंद्र मोदी यांचं काम आहे. कारण आपलं भारत जरी कोणत्याही राज्यामध्ये कोणाचंही सरकार असेल, काँग्रेसचं असेल, भाजपचं असेल, तरी ते देशविघातक कृत्य कोणालाच करता येत नाही. जर त्यानं जर केलं तर आपण त्या ठिकाणी आर्टिकल 365 नुसार आपण काय लावू, आणीबाणी लावू. कारण केंद्राच्या निर्देशाचं तू काय करत नाहीये, पालन करत नाहीये, माहित आहे का. म्हणजे भाजप किंवा काँग्रेस रहे ना रहे कल, लेकिन ये देश रहेगा कल, हे म्हणते ना. कारण हे राष्ट्र कुणा व्यक्तीसाठी नाही आहे, तर राष्ट्र हा भारतीय नागरिकांचा आहे, माहित आहे का. आणि जोपर्यंत या देशातला नागरिक आहे तोपर्यंत आपल्या राष्ट्राला कोणी वाईट नजर लावू शकत नाही. कारण पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीचाच राष्ट्र नाही, आपल्या सर्वांचा आहे. कारण भारत माझा देश आहे. कोणाचा देश आहे, भारत माझा, माझा म्हणजे प्रत्येकाचा. पुढे बघा, तर विशेषतः संविधानिक कायद्याचे काम बघणे, याला आणखीन अर्ध शासकीय नोकर म्हणतात, याला अर्ध शासकीय नोकर. आता याला अर्ध शासकीय नोकर कोण म्हणते, तर हे खाजगी वकिली सुद्धा करू शकते, खाजगी वकिली. आणि खाजगी वकिली फक्त हे सरकारच्या विरोधात नाही करू शकत. समजा एखाद्याची कोणाची केस असेल तर त्या केसमध्ये तो काय करू शकतो, जर सरकारचं काही काम नसेल तर त्याला प्रायव्हेट वकिली करण्यास काय त्याला परवानगी आहे. म्हणून लक्षात घ्या, फक्त एवढं लक्षात घ्या, कलम 165 नुसार महाधिवक्त्याची निवड केली जाते. निवड सरकार आणि त्याचं मंत्रिमंडळ करते, म्हणजे मुख्यमंत्री त्याचं मंत्रिमंडळ, आणि नेमणूक राज्यपाल करते. आता सध्याचे आपले महाधिवक्ता मिलिंद साठे झालेले आहे. मिलिंद साठेच्या पूर्वी वीरेंद्र सराफ होते, त्यांनी राजीनामा दिला, आणि राजीनामा दिल्यामुळं आता नवीन महाधिवक्ता महाराष्ट्राचे झालेले आहे. लक्षात आलं सर्वांना. पुढे चला, बाबा राव. बघा, बाबा राव सार्वजनिक पानवटा हमाल चळवळीचे महत्वाचे प्रणेते. बाबा राव ज्या माणसांना आयुष्यभर श्रमिकासाठी काम केलं, म्हणून श्रमिक चळवळीचे नेते, श्रमिक चळवळीचे जनक, बरोबर आहे. श्रमिक म्हणजे कामगार, आणि कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे. बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1884 ला आपण स्थापन केली, आणि ज्याची प्रेरणा त्यांनी कोणाजवळ घेतली होती, महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले, बरोबर आहे. यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली, आणि त्यांनी काय केलं, दिनबंधू वृत्तपत्रातून त्यांनी काय केलं, सगळ्या लोकांना कामगाराचे हाल अपेक्षा कशा प्रकारचे आहे हे संपूर्ण भारतामध्ये त्यांनी सांगण्याचं काम केलं, बरोबर आहे. तर
त्यानंतर याच्यापासून प्रेरणा घेऊन बाबा आढाव यांनी सुद्धा काय केलं, पूर्ण काम केलं. त्यांचं नाव बाबासाहेबासारखं त्यांचं नाव होतं. पूर्ण नाव डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव. डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव 1 जून 1930 पुणे महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचा जन्म. 2-4 वर्ष जर राहिले असते तर राम सुतार प्रमाणे सुद्धा बाबा आढावला 100 वर्ष झाले असते. या आठवड्यातनी 2 महत्वाचे भारताचे नेते साहित्यिक यांचा मृत्यू झाला. एक म्हणजे राम सुतार आणि दुसरे म्हणजे बाबा आढाव. 2 पैकी एक तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, एक तर बाबा आढाव किंवा राम सुतार. राम सुतार तर 100% काय म्हणतो मी 1000% प्रश्न येते. कोणत्या परीक्षेत येईल ते मला विचारू नका, पण प्रश्न येईल 100%. कारण त्या माणसानं काम एवढे केले आहे ते प्रचंड आहे. बघा, तर महाराष्ट्रातील एक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते, लेखक आणि असंघटित कामगाराच्या हक्काचे आणि सामाजिक समतेसाठी समर्पित केले. असंघटित म्हणजे हमाल आहे, असंघटित आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बरोबर आहे, कामगार आहे, घरी काम करणार आहे, धुणीवाले आहे, भांडेवाले आहे, बरोबर आहे. या लोकांच्या याला म्हणतो आपण असंघटित. संघटित म्हणजेच काय, सरकारमध्ये काम करणारे आणि कंपनीतनी काम करणारे याला म्हणतो आपण संघटित क्षेत्र. हे समजून घ्यायचं. इकॉनॉमीमध्ये जेव्हा आपण रोजगार आणि बेरोजगारी चॅप्टर शिकतो त्यावेळेस तुम्हाला संघटित क्षेत्र, श्रमिक आणि अश्रमिक हे 2 प्रकारचे आहे. तर त्यावेळेस तुम्हाला ते कळल आणि त्याच्या संदर्भाच्या ह्या गोष्टी आपल्याला कळल. बघा, जोडीदार त्यांच्या पत्नीचं नाव आहे सौ शीला आढाव, बरोबर आहे. निधन झालं 8 डिसेंबर. लक्षात घ्या, त्यांनी वयाच्या 95व्या वर्षी पुणा हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान अखेरचा श्वास घेतला. पुणा हॉस्पिटल पुण्यातलं हॉस्पिटल आहे. बाबा आढाव यांनी संपूर्ण हयात लोकांच्या कार्यासाठी घालून दिलेली आहे. म्हणून या प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. त्यांना मिळालेले काही पुरस्कार आहे आणि त्यांचे साहित्य कृती आहे. महत्वाचे त्यांचे पुस्तक बघा, पुस्तकं विचारतात, पुस्तकं तुम्हाला विचारले जातील. बघा, मागच्या पेपरला कोणत्या तरी साहित्यिकाबद्दलचे पुस्तकं विचारले होते. मागचा जो पेपर होता ना, तुम्हाला पुस्तकं विचारले होते की कोणतं पुस्तक नाही आहे यांचं. बघा, एक गाव एक पानवटा हे त्यांचं पुस्तक आहे, प्रसिद्ध पुस्तक आहे. एक गाव एक पानवटा. कारण प्रत्येक गावामध्ये एक पानवटा असावा आणि त्याच्यानुसार त्या गावाचं दुष्काळाचा प्रसंग कमी होईल. सत्यशोधनाची वाटचाल, सत्यशोधनाची. आपण सत्यापासून दूर चाललोय. सत्तेपासून म्हणजे माणूस सत्तेपासून पळ काढत चाललाय. आपण आपली रिएलिटी हे लोकांना सांगत नाही आहोत. हे जबरदस्त पुस्तक आहे, सत्य शोधनाची वाटचाल. म्हणजे आपण काय करत आहोत, आपण जगामध्ये विचार नाही करत आहोत की नेमकं आपण काय चुकत आहोत. आपण सत्यापासून वाटचाल काय करत आहोत, पळवाटा काढत आहोत. आपण आपल्या घरची परिस्थिती संदर्भात आपल्याला सत्यता माहित नाही, आपल्या अज्ञानाबद्दल आपल्याला सत्यता माहित नाही. आपण काय करू, आपण माहित आहे का, मृग जगातनी जगत आहोत, बाहेरच्या वावटळीत जगत आहोत. नेमकं आपल्याला आपल्या घरचे प्रश्न सोडून दिले आणि आपण लोकांचे प्रश्न सोडवायला लागलो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट बघा, सुंभरानं. बघा, सुंभरानं या प्रकारचा अतिशय गावखेड्यातल्या लोकांच्या संदर्भाचं त्यांनी लिहिलेलं आहे. सुंभरानं, मीच तो माणूस एक साधा माणूस, मीच तो माणूस एक साधा माणूस. बघा, प्रत्येक माणूस आहे तो साधा. या ईश्वराला बघा, आपल्याला कपडे नव्हते, आपल्याला भाषा नव्हती, आपल्याला धर्म नव्हता, आपल्याला जात नव्हती, आपल्याजवळ पैसा नव्हता आणि या जगातनी आपला जन्म झाला. आपण आज साध्यापासून भटक्यातनी राहू राहिलो. शरीराचं काम कपडे म्हणजे झाकण्याचं काम आहे आणि आज आपण विविध प्रकारच्या स्टाईल आणि प्रतिकृती करत आहोत. समाजामध्ये जेवढं साधं राहाल तेवढं चांगलं आहे. बाबा आढावनं एकदम साधं राहणी याची प्रेरणा महात्मा गांधी याच्यापासून घेतली. महात्मा गांधी सुद्धा यांची राहणी एकदम साधी. आणि लक्षात घ्या, जेवढं तुम्ही साधं राहाल ना, जर हायटेक मध्ये जर जगायला लागले तुम्ही तर तुम्हाला वेगळ्या पॅशन लागल. अरे काही गरज नाही ना राव, काही एखाद्या पोट्याला बनियान जर घ्यायची असेल तर 350 रुपयाची बनियान घेतो. काय गरज आहे, काहीच गरज नाही ना एवढ्या महागड्या गोष्टी. अरे बनियान किती जरी महाग घेतली शर्टाच्या वरून नाही घालू शकणार ना आपण. काय गरज आहे, कोण बघू राहिलं तुमची बनियान. परंतु आपल्याला 350-400 ब्रँडच्या मागे लागले आणि याच्यामुळे आपलं ते चुकत आहे. असंघटित कामगार, काल आज आणि उद्या, जगराटी आणि रक्ताचं नातं या प्रकारचे महत्वाचे पुस्तक आहे. पुस्तकं सगळे तुम्ही वाचून घेणे. पुरस्कार बघा, बाबा आढाव यांना मिळालेले पुरस्कार: पुण्यभूषण पुरस्कार, महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, मॅन ऑफ द इयर राष्ट्रीय पुरस्कार, मॅन ऑफ द इयर राष्ट्रीय पुरस्कार आहे, छत्रपती राजश्री शाहू महाराज पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार आणि उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. राष्ट्रीय पुरस्कार बघा, सिंधुताई सपकाळ कायम म्हणायच्या, महाराष्ट्रातनी जर मोठं व्हायचं असेल तर पहिले मरावं लागते, मरावं लागते, तेव्हा माणूस काय होते, मोठं होते. झाडाचं पान सुकल्यानंतर गळते आणि माणसाचं महत्व मेल्यानंतर कळते. माहित आहे का, या जगात
जोपर्यंत जिवंत आहे ना ते कळत नाही. ज्या दिवशी माणूस जाते ना त्यावेळेस माणूस इतका रडतो ना. आई असो बाप, अरे आईची बापाची किंमत लोकांना माहित नाही तर जगाचं काय रे. आई ज्याला आई आहे आणि वडील आहे त्याच्यासाठी लेकरं काम नाही करू राहिले आणि आई आणि वडील गेल्यानंतर शोधू कुठं रे. सांगा ना. सांगा देवा रे कुठं काय काय अर्थ नाही. जोपर्यंत आपली माणसं आहे त्याच्यासाठी नोकऱ्या लागणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. एकदा आई वडील गेल्यानंतर कोण आहे आपल्या जगात? कोणच नाही. कोणीतरी एखादा भेटल, आयुष्याचा साथीदार तो शेवटपर्यंत राहील, नाही राहील. त्याचं स्वार्थ नातं आहे, आपलंही स्वार्थ नातं आहे. एक दिवस स्वार्थ संपलं, संपलं कार्यक्रम. म्हातारपणात आपल्यासोबत कोण आहे, काय नाही, किंवा कोणाचे खेटर खायला लागेल काही सांगता येत नाही. म्हणून लक्षात घ्या, तर आपल्या आयुष्यातलं संपूर्ण जीवन या माणसाला पद्मश्री, पद्मभूषण या प्रकारचे पुरस्कार कुठलेही भेटले नाही. पण याचं काम त्या पुरस्कारापेक्षाही मोठं आहे. बरोबर आहे, पण याला दिलं नाही. जसं आपल्या तुम्हाला मी आता सांगितलं, त्यांना सुद्धा पुरस्कार आपल्या भेटले नाही मोठ्या प्रकारचं. तर हे आपले बाबा आढाव याच्या कार्याबद्दल वयाच्या 95 वर्षी यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. हे पुस्तकं 100% वाचा. पुस्तकच विचारणार, याचे पुरस्कार एवढे महत्वाचे नाहीये, ज्याला राष्ट्रीय स्वरूपाचे पुरस्कार नाही, पण हे पुस्तकं वाचून घ्यायची. काहीच नाही, बाबा आढाव यांचा मृत्यू झाला आणि त्याचे पुस्तकं इकडे छोटीशी एक नोट्स तुमच्या याच्यात ठेवून द्यायची. पुढे बघा, ब्रिक्स समिट 2026, ब्रिक्स परिषद बघा 2026 बघा. या संदर्भाचं परिषदेवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ठिकाण भारत. 2026 मध्ये ब्रिक्स परिषद कुठे होणार आहे? भारतामध्ये. बरोबर आहे. साधारणतः 18व्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताकडे राहणार आहे. 60 शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची योजना आहे देशभरातील. आपल्या देशामध्ये 60 शहरामध्ये विविध कार्यक्रम करणार आहे ब्रिक्स परिषद. तुम्हाला माहित आहे सुरुवातीला ब्रिक्सच्या ऐवजी तुम्हाला माहित आहे ब्रिक परिषद होती. ब्रिक, बरोबर आहे. बी फॉर ब्राझील, आर फॉर आय फॉर इंडिया, सी फॉर चायना, नंतर झाली ब्रिक्स साऊथ आफ्रिका. आता अलीकडे बरेचसे राष्ट्रांच्यात समावेश झालेले आहे. बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17व्या ब्रिक्स परिषदेत याबद्दल काय केली होती? घोषणा केली होती. भारताच्या अध्यक्षपदामुळे ब्रिक्स गटाच्या अजेंड्याला आकार देण्याची संधी भारताला मिळणार आहे. ब्रिक्स लक्षात घ्या, 18वी ब्रिक्स परिषद भारतात होणार आहे, महत्वाची लक्षात घ्या. आणि या परिषदेचं आयोजन भारत करत आहे. ब्रिक्स संघटना बघा 2009 ला स्थापन झालेली आहे. बरोबर आहे. आणि स्थापना 16 जून 2009 ला झाली. कधी झाली? 16 जून 2009 ला. आणि 2010 साली बघा सुरुवातीला हे 4च राष्ट्रांच्यात होते, भारत, रशिया, ब्राझील, चायना. भारत, रशिया, ब्राझील, चायना. आणि 2010 ला ही परिषद झाली ब्रिक्स. काय झालेली आहे? ब्रिक्स. ब्रिक्सचं काय झालं? ब्रिक्स झालं. परंतु अलीकडे 2024 साली इराण, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिरात असे सदस्य सामील झाले. 2025 ला इंडोनेशिया हा सुद्धा सदस्य झाला. सध्या एकूण 10 सदस्य आहे. किती आहे? 10 सदस्य या ब्रिक मध्ये समावेश झालेले आहे. आणि म्हणून ब्रिक्सचे नवीन नाव सध्या ब्रिक्स आहे. पुढे बघा 2025चे अध्यक्षपद कोणाकडं? ब्राझीलकडं. आता ब्रिक्स राष्ट्राची बँक बघा, न्यू डेव्हलपमेंट बँक. बँकेचे मुख्यालय शांघाय, चीन. बघा ब्रिक्स राष्ट्राची बँक कोणती? तर न्यू डेव्हलपमेंट बँक. न्यू डेव्हलपमेंट बँक. तर याचं मुख्यालय कुठे आहे? शांघाय, चीन. आता शांघाय चीन मध्ये याचं मुख्यालय असण्याचं कारण काय? कारण चीन मध्ये चीनवाल्यांची सर्वात जास्त गुंतवणूक ब्रिक परिषदेमध्ये आहे. चीन राष्ट्राची सर्वात जास्त वाटा या ब्रिक परिषदेमध्ये आहे. G20 ला विरोध म्हणून ब्रिक आहे. G20 ला विरोध म्हणून काय? ब्रिक आहे. लक्षात घ्या, आशियाच्या महत्वाच्या काही घटना आहे या संदर्भात. ब्रिक्सची संकल्पना ब्रिटिश अर्थतज्ञ जिम ओ नील यांनी मांडलेली आहे. ब्रिक्सची स्थापना 2009 ला झालेली आहे. ब्रिक्सची स्थापना 2009 ला. भारत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना. 2010 ला साऊथ आफ्रिका. आता सध्या एकूण 10 राष्ट्र आहे. आता एकूण राष्ट्र किती आहे? 10. 18वी ब्रिक्स परिषद कुठे होत आहे? भारतात. भारतातल्या किती शहरात कार्यक्रम होणार आहे? 60 शहरात कार्यक्रम होणार आहे. 2025 ची ब्रिक परिषद कुठे झाली होती? ब्राझीलमध्ये. कुठे झाली होती? ब्राझीलमध्ये. आणि भारतात आता कधी होत आहे? 2026 ला ही ब्रिक परिषद होणारी कितवी आहे? 18वी आहे. कोणत्या परिषदेत घोषणा झाली? ब्राझीलच्या 17व्या परिषदेमध्ये ब्रिक संदर्भाच्या घोषणा करण्यात आलेली आहे. याच्यामुळे भारताला काय होणार आहे? फायदा होणार आहे. ब्रिक्स देशाचं एक बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. त्याचं मुख्यालय कुठं आहे? शांघाय. कुठं? चीन. पुढे बघा पर्सन ऑफ द इयर. पर्सन ऑफ द इयर महत्वाचा आहे. पर्सन ऑफ द इयर. रवीना टंडनला डेटा इंडियाच्या 2025 चा पर्सन ऑफ द इयर म्हणून सन्मान करण्यात आलेला आहे. रवीना टंडन काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहित नसेल. अलीकडे काही पिक्चर त्याचे पाहिजे तसे नाहीये.
पेटा बघा, पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल. बघा, प्राणी हक्कासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पेटा ही प्राण्याचं संवर्धन करण्यासाठी महत्वाची एक संस्था आहे पेटा, बरोबर आहे. आता बघा, प्राण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचं मदत करता, प्राण्याला कशा प्रकारचं त्यांचा जीव लावता. एखाद्या प्राण्याला जर तुम्ही जीव लावला ना, तो आपल्या घरातला एक सदस्य होतो. तो मेल्यानंतर माणसाला दुःख होते, कारण प्राणी सुद्धा एक सजीव आहे. त्यांना फक्त बोलता येत नाही, त्यांना बोलता येते पण त्याची भाषा आपल्याला कळत नाही आणि आपली भाषा तिला कळत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम आहे. जंगलात राहणारे काही लोक आहे ना, बरोबर आहे, त्यांना प्राण्याची सुद्धा भाषा कळते. आपल्या घरी एखादा कुत्रा राहिला तर त्या कुत्र्याची भाषा आपल्याला कळते ना, कळते की नाही. मिट्टू असेल तर मिट्टूची भाषा तर घरच्या लोकांना कळते, आपल्याला नाही कळत. आपल्याला वाटते अरे काय झालं बा, मिट्टू बोल राहिला बा, आहे की नाही. तर तो लळा आहे. तर दुसरी गोष्ट बघा, पेटानं दिलेले पुरस्कार 2025 प्रियंका कोल्वेकर यांना व्हॉलेंटियर ऑफ द इयर पुरस्कार. व्हॉलेंटियर माहिती असते ना, सेवक म्हणून. त्यानंतर कोलकाता मोस्ट व्हेगन फ्रेंडली सिटी म्हणून. बघा, कोलकाता या शहराला मोस्ट व्हेगन फ्रेंडली सिटी, लक्षात घ्या, प्राण्यासाठी महत्वाचं संवर्धन करणारी सिटी म्हणून कोलकाता या शहराचं काय झालेलं आहे नाव. बघा, पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे, रवीना टंडनला. पेटा नावाची एक संस्था आहे जी प्राण्याचं काय करते, संवर्धन करते. हे येईल नाही येईल गॅरंटी न्यायची, एवढा महत्वाचा नाही पुरस्कार हा. पुढं अमूर्त सांस्कृतिक वारसा. अमूर्त सांस्कृतिक वारसा बघा, अमूर्त म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो युनेस्कोने दिवाळीला अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत अधिकृतपणे काय केलाय, समावेश. दिवाळी बघा, आपली दिवाळी हे फार प्राचीन आहे आणि युनेस्कोच्या 20व्या इंटेजिबल कल्चरल हेरिटेज कमिटीच्या बैठकीत काय झालं, भारत सरकारने सांस्कृतिक मंत्रालयामार्फत हा प्रस्ताव दिला होता आणि दीपावली द फेस्टिवल ऑफ लाईट्स, बरोबर आहे. म्हणजे काय, प्राचीन वारसा असलेला हा सण त्योहार. कारण दिवाळीमध्ये एक दिवस नाही आहे, ते 5-7 दिवस दिवाळीचे जे आहे ना, हे सगळं प्राचीन काम चालले आहे. दिवे आपण लावतो, का लावतो, त्यानंतर गाईचं गोधन करतो, का करतो, त्यानंतर आपण त्या ठिकाणी विविध प्रकारचे रांगोळी फटाके वगैरे आपण फोडतो, का फोडतो, याचंही काम आहे. पंचपक्वान करतो, लक्ष्मीची पूजा करतो, का करतो, धनतेरसची पूजा करतो, का करतो, भाऊबीजची भावाचं पूजा करतो, का करतो. हे सगळं प्राचीन वारसा आहे. म्हणून प्राचीन वारसाचं जतन करण्यासाठी अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून दिवाळीला नाव देण्यात आलेलं आहे. दिवाळी, बरोबर आहे, काय आहे, अमृत सांस्कृतिक वारसा, बरोबर आहे. दिवाळीनंतर भारताचे एकूण 16 अमृत सांस्कृतिक वारसे झालेले आहे. दिवाळी मुळे किती झालेले, 16 अमृत वारसा. जगात सर्वात जास्त सांस्कृतिक वारसा कुठे आहे, भारतात. म्हणजे सांस्कृतिक काय द्यायचं, महत्व द्यायचं, म्हणून दिवाळीला काय दिलं, सांस्कृतिक वारसामध्ये नाव दिलेलं आहे. पुढे बघा, जागतिक मानव अधिकार दिन 10 डिसेंबर आहे, सर्वांना माहिती आहे. 1948 पासून या दिवसाची सुरुवात झालेली आहे. 10 डिसेंबर युनोने काय दिलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. युनायटेड नेशनच्या आमसभा जी असते, आमसभा दिवस ठरवते असतात, बरोबर आहे. 2024 ची थीम आमचे अधिकार आमचे भविष्य आणि 2025 मानवाधिकार आपल्या दैनंदिन गरजा. हे फक्त एवढं वाचायचं थीम. 10 डिसेंबर मानवाधिकार दिन, बरोबर आहे. प्रत्येक मानवाधिकारचा सकारात्मक जीवन, आनंदी जीवन जगण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे. तुम्हाला तुमचं पोरगा असेल, तुमची बहीण असेल, तुमचा भाऊ असेल, त्याचं जीवन कोलॅप्स करण्याचं किंवा दुःखमय करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. एखाद्या मुलाला जन्म देणं हे प्रत्येक आईवडिलाचा अधिकार आहे, पण त्याचा आयुष्याचा करिअर निवडण्याचा अधिकार 18 वर्षानंतर त्याचा आहे. त्या पोराला किंवा पोरीला कळत नसेल तर त्याला समजून सांगा. दुसरी गोष्ट, आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा सुद्धा अधिकार प्रत्येक मुलांचा आणि मुलीचा आहे. कारण आयुष्यात तो तिच्यासोबत राहणार आहे, ती तिच्यासोबत राहणार आहे, आई वडील राहणार नाही, बरोबर आहे. फक्त तिथपर्यंत तो स्टँडवर असला पाहिजे. कारण जर तो मुलाची निवड आपण केली किंवा मुलीची निवड केली, त्यांना आयुष्यात आपल्याला टाटा बाय बाय सी यू करू नये, नाहीतर बस आयुष्यात आपण कुठं कोणाला शोधायचं, हा फार महत्वाचा आहे. तर सकारात्मक बाजू आहे, काही इसेन्शियल बाजू आहे याच्या महत्वाच्या, आणि त्याचबरोबर अटेनेबल आहे, म्हणजे प्राप्त करण्यायोग्य आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रत्येक जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीला आत्मविस्तार म्हणजे काय, स्वतःचे गुण, स्वतःचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. म्हणून 10 डिसेंबर हा काय आहे, जागतिक मानवाधिकार दिन. कधीपासून, 1948 पासून जागतिक मानवाधिकार दिन आहे. कुठला, 10 डिसेंबर. पुढे बघा, संयुक्त राष्ट्राचा बालनिधी दिवस 11 डिसेंबर. संयुक्त राष्ट्राचा बालनिधी दिवस आहे 11 डिसेंबर. मुलांचा अधिकार, शिक्षण, आरोग्य, समृद्ध भविष्यासाठी जागरूकता वाढवणे, बरोबर आहे. कुठला डिसेंबर आहे, 11 डिसेंबर. बघा, मुलांच्या हक्कासंदर्भातचा बालनिधी दिवस आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, मुलांचे हक्क आहे, त्यांचं भविष्य आहे. स्थापना 11 डिसेंबर 1946 ला झालं, न्यूयॉर्क शहर, अमेरिकामध्ये. संस्थापक आहे लुडविक
राजचमन. बघा युनिसेफ काय उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, मुलांचे जीवन सुरक्षित करणे, आरोग्य सेवा, पौष्टिक आहार, सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि पोषण पुरवणे आणि शिक्षणाची काय करणे, सुविधा देणे. बघा 18 वर्षापर्यंत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, सगळ्या गोष्टी द्याव्या. आणि जर त्याला हे देऊ शकलो नाही तर भविष्य त्याचं काय होते, बर्बाद होऊ शकते, माहिती आहे का. परंतु हे आरोग्याचं वातावरण, शिक्षणाचं वातावरण, पौष्टिकतेचं वातावरण जेव्हा देऊ, बघा आपले आई वडील आपल्याला भाज्या त्याचबरोबर जेवण खाऊ घालते. शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला शालेय पोषण आहार दिलाय, कारण तुम्हाला पौष्टिकता वाढवण्यासाठी. विचाराची पौष्टिकता सुद्धा देणं गरजेचं आहे, आरोग्याची पौष्टिकता देणं सुद्धा काय गरजेचं आहे, कारण याच्यातच तुमचं बालकाचं भविष्य आहे. म्हणून 11 डिसेंबर हे बालकासंदर्भात बालनिधी दिवस आहे. बालकासंदर्भाचा कुठलं, बालनिवड. 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस आणि बालनिधी दिवस. पुढे बघा 12 डिसेंबर आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस. बघा 11, 12, 10. 11 डिसेंबर नंतर 12 डिसेंबर स्थापना 2017 पासून, बरोबर आहे. तटस्थता म्हणजे एखादा देश युद्धादरम्यान किंवा संघर्षादरम्यान भाग न घेता तटस्थ राहतो, न्यूट्रल. म्हणजे भारत आणि पाकिस्तानचं जर युद्ध सुरू झालं असेल तर चायना किंवा अमेरिकानं याच्यातली सहभागी न घेणे म्हणजे तटस्थता, न्यूट्रल. दोघांच्या कुस्तीतनी तिसऱ्यानं जाऊ नये याला म्हणते न्यूट्रल. नरोबा कुंजरोबाची भूमिका घ्यायची. कौरव आणि पांडवाचं युद्ध चालू होतं, याच्यामध्ये श्रीकृष्णानं घेतलेली भूमिका याला म्हणतात तटस्थ भूमिका, बरोबर आहे. श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्णाला की मी कसं लढू, काय करू, तर त्याला सांगितलं पार्थ तू त्यासमोर सगळ्या गोष्टी आहेत, तुला कसं लढायचं हे संपूर्ण तुला माहित आहे, बरोबर आहे ना. तर या प्रकारचं सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे तटस्थ म्हणजे काय, कुठल्याही युद्धात मी भाग न घेणे आणि आपण कसं राहणं, न्यूट्रल राहणं. तर यासाठी दिवस कुठला आहे, 12 डिसेंबर. 10 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबर लक्षात घ्यायचं. पुढे बघा युट्यूबचे सीईओ बघा, यांनी सर्वात चांगलं सीईओ म्हणून काय दिलंय, एआयच्या प्रणालीमध्ये नीलमोहन यांनी काय केलं, युट्यूबचे सीईओ नीलमोहन टाईमने 2025 मध्ये सर्वोत्तम सीईओ, युट्यूबचे सीईओ. आपण जे काही युट्यूब वाचतो, आपण युट्यूब बघतो, बरोबर आहे. आणि याचे कोण आहे, सीईओ नीलमोहन. म्हणजे एवढं युट्यूब बघणार आपल्याला माहिती आहे, सर्वात चांगला सीईओ म्हणून याचे नाव झालेले आहे, बरोबर आहे. आणि युट्यूब प्रीमियम, शॉर्ट्स व एआय प्रणालीचा महत्वपूर्ण योगदान आहे याचा. आता अलीकडे युट्यूब प्रीमियम आहे, ज्याला ऍडव्हर्टाईज वगैरे बघायचे नाही युट्यूब मध्ये, त्याला युट्यूब प्रीमियम आहे. व्हॉट्सअप मध्ये प्रकार आहे, युट्यूब मध्ये प्रकार आहे, बरोबर आहे. तर या प्रकारचं शॉर्ट्स आणि एआय प्रणालीचं महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं आहे. आणि सर्वात जास्त 2 अब्ज वापरकर्त्यासाठी युट्यूब प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित व प्रभावित केलेला आहे. फ्रीमध्ये आहे, भविष्यात युट्यूब चार्जेस लागेल तुम्हाला. आज तुम्हाला फ्रीमध्ये आहे, पण त्यातले काही व्हिडिओ जर तुम्हाला प्रीमियम बघायचे असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात, बरोबर आहे. तर नीलमोहन हे टाइम पर्सन ऑफ द इयर मध्ये सर्वात चांगले सीईओ म्हणून याची काय झालेली आहे, ओळख झालेली आहे. बघा युट्यूबची स्थापना 2005 ला झाली आहे, 2005 ला. आणि संस्थापक आहे युट्यूबचे चॅड हार्ली, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम, बरोबर आहे. चॅड हार्ली, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम. आणि युट्यूबचे सध्याचे सीईओ आहे नीलमोहन, बरोबर आहे. साधारणतः तुम्हाला माहित आहे या माणसानं केलेलं काम युट्यूबसाठी, म्हणजे सर्वात जास्त याच्या काळात मी सबस्क्रायबर वाढलेले आहे युट्यूबचे. सबस्क्रायबर सोबत बघणारे लोक महत्वाचे आहेत, कारण का नीलमोहननं आणलेल्या काय याच्यातनी सुधारणा आहे. म्हणून सर्वात चांगला प्रसिद्ध सीईओ नीलमोहन यांची आहे. पुढे बघा अनाथ मुलांसाठी नोकऱ्यामध्ये 1% आरक्षण. पहिलं महाराष्ट्र राज्य आहे. अनाथ मुलं, बघा जे काही अनाथ मुलं आहेत, अनाथ म्हणजे कोण, ज्यांना आई आणि वडील दोन्ही नाही आहे. आणि 18 वर्षाच्या पूर्वी, बघा 18 वर्षाच्या पूर्वी जो मुलगा किंवा मुलगी काय झालेला आहे, अनाथ, जो मुलगा किंवा मुलगी झालेला अनाथ, त्यांना 1% आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. पहिले राज्य आहे 1% आरक्षण, ज्यांना आई आणि वडील दोन्ही नाही आहे. पण कधी 18 वर्षाच्या पूर्वी गेले असं, 18च्या नंतर नाही. 18च्या नंतर आता मला सांगा, कोणाचा 40व्या वर्षी का त्याचं वय राहील, त्याचे आई वडील राहणार आहे का, जाऊ शकते, मग तिला आरक्षण राहील का, नाही ना. किती वांदे होईल मग. 18 वर्षाच्या पूर्वी आई आणि वडील दोघेही गेले असेल, त्यांना कसं आहे 1% आरक्षण आहे. आणि महत्वाचं आहे ना, ज्याचा आई नाही आहे, वडील नाही, आपण पण ज्याचे आई आणि वडील कोणी नसन त्याला आपण मोफत देतो. ज्याचा आई आणि वडील नसन त्याला पार्थ कॉम्पिटेटिव्ह फॉर्म मार्फत मोफत क्लास आहे बरं. आणि त्याचं व्यवस्था फक्त तो पोरग तसं तू शिकला पाहिजे. नाही तर काही लोक कसे असतात, ज्याचं कोण नाही असतं का ते बिघडून बी राहते, माहितीये का. आपल्या यवतमाळमध्ये माहितीये का, एवढे चांगले लोक आहेत, चांगल्याले लोक चांगलं भेटते. तुम्ही चांगलं ठेवा तुमचं तोंड. अरे 100% तोंड म्हणजे तुमचं मुख, जीभ. नाही तुम्ही सर फाउंडेशन लावून येऊ का, तिथे कोणी विचार नाही करू आले. फाउंडेशन वाले किंमत आहे का, नाही. त्या ब्युटीला कोणी विचारत नाही. ज्याची जीभ चांगली आहे ना त्याने लोक ओळखतात. मग उद्यापासून मास्तर आम्ही काय करतो,
फेस पॅक आपल्या जिभले लावतो, त्यानं जमत नाही. जीभ ज्याची सुंदर तोच जगात सर्वात सुंदर आहे आजकाल. हे लक्षात घ्या. माणसाची जीभ माणसाला दूर नेते, माणसाची जीभ माणसाला जवळ नेते. माहितीये का, मुंगी बनून साखर खायचं आयुष्यात नाही. आणि आपल्याला जिथून जिथून जेही वेचता येईल ना तेवढं वेचा. डोक्यातनी हवा नाही जाऊ द्यायची, पैशाची, श्रीमंताची आणि सौंदर्याची. माहिती आहे का, नाही तर कधी होईल. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं, देता है तो छप्पर फाड़ के देता है. आता तुम्ही माझा छप्पर फाडा लागेल बा. पुढे बघा, देवेंद्र फडणवीसने घोषणा केली किती टक्के आरक्षण आहे? 1% आरक्षण देणार. किती राज्य आहे? पहिलं. आई वडील कधी मरायचे आहे? 18 वर्षाच्या पूर्वी ज्यांचं मेले असन, मृत झाले असन, त्यांना हे आरक्षणाचा लाभ भेटल. पुढे बघा, अमृत अटल मिशन ऑफ रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. बघा, अमृत योजना आहे, गृह व शहरी कार्य मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजना आहे. कुठली योजना आहे? केंद्र पुरस्कृत. बघा, जे काही शहर आहे यांचा ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी अमृत योजना आहे. ऐतिहासिक वारसा बघा, स्मार्ट योजना आहे. स्मार्ट योजना आहे कोणासाठी? शहरांचा विकास करण्यासाठी, शहरासाठी. त्यानंतर अर्बन योजना आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी अर्बन योजना, हे करण्यासाठी आहे, खेड्यांचा विकास करण्यासाठी. आणि प्राचीन वास्तू, प्राचीन स्थळे, गड किल्ले यांचा जतन व जपणूक करण्यासाठी कुठला आहे? अमृत. काय आहे? अमृत. आता अमृत योजना याच्यासाठी असत नाही, शालेय पोषणसाठी सुद्धा अमृत योजना आहे. आणि कुपोषित बालकासाठी सुद्धा आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत योजना ती पण आहे. अमृत योजना ते कोणासाठी? 6,000 रुपये महिलांना. गर्भधारणा जर झाली समजा एखादी बाई तर तिला 6,000 रुपये, आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 6,000 रुपये, आणि त्याचं सिजेरियन डिलिव्हरी झाली तरी 20,000 रुपये भेटते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामची योजना ती वेगळी आहे, ती पण अमृतच आहे, आणि ह्याचं नाव आहे अमृत. बघा, अमृत मध्ये तुम्हाला प्रश्न कळला पाहिजे. अमृत या प्रकारचं अमृत वेगळं. एपीजे अब्दुल कलामचे बघा, AMARUT बरोबर आहे, आणि हे अमृत या प्रकारची ते AMA आहे, RUT ते AMRUT. हा फरक आहे, हे थोडासा फरक आहे, हे फक्त लक्षात आला पाहिजे. हे जर तुम्हाला विचारलं आणि हे काही असेल शहरासाठी आहे का, ऑप्शन पहिलं राहायचं आपण देतो हाणून. शहरांचा विकास व शहरांचं सौंदर्य वाढवणे यासाठी अमृत योजना आपण केली आहे. प्रत्येक शहरातनं सांडपाणी असेल, कचरा असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आपल्याला? सुधारायच्या आहे, म्हणून अमृत योजना आपण आणलेली आहे. पुढे बघा, पगडी प्रथा हे बंद केली आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक घोषणा. महाराष्ट्र हे पहिलं राज्य 11 डिसेंबर रोजी पगडी प्रथा. आपले जे काही नगर विकास मंत्री आहे एकनाथ शिंदे, नगर खाता यांच्याकडे नगर विकास मंत्री, आता यानं पगडी प्रथा बंद केली आहे. पगडी म्हणजे काय? डोक्यात घालायची पगडी नाही, नाहीतर म्हणतात पगडी बंद करायची आहे का, ते नाही. पगडी म्हणजे आपण काय म्हणतो, रेंट अग्रीमेंट करतो ना, रेंट. बघा, घराचं तर तुम्हाला दुकान गाळं घ्यायचं असेल तर 2-2 लाख 5-5 लाख रुपये पगडी द्यायची. मला सांगा, एखादा गरीब माणसाला दुकान टाकायचं आहे, त्याचा जो 10 लाख रुपये 5 लाख रुपये जर पगडीला त्यांनी दिलं तर दुकान चालवलं कसं? बरोबर आहे ना. तर ही पगडी प्रथा बंद केली आहे. पगडी प्रथा की कुठल्याही दुकान मालकानं किंवा कोणत्याही घर मालकानं पगडी कोणालाही मागू नये. 1 महिन्याची 2 महिन्याची पगडी मागण्याचा अधिकार दिलेला नाही आहे. कारण 1940 पूर्वीची मुंबईतील भाडेकरू व्यवस्था आहे, आणि मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये विशेषतः ही प्रथा काय मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. पण हे तिथंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पगडी प्रथा होती, आणि या प्रकारचा पगडी प्रथा आपण काय केली आहे? बंद. काय केली आहे? बंद. तर पगडी प्रथा बंद करणारा महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. म्हणजे भाड्यासाठी काय लागत होतं? पगडी. पुढं शेवटचं महत्वाचं आहे राम सुतार. राम सुतार यांचं निधन झालंय, आणि पूर्ण नाव रामवंजी सुतार. 19 फेब्रुवारी 1925 रोजी गोंडूर, धुळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यांचा जन्म झालेला आहे. बरोबर आहे. जगातील सर्वात मोठे पुतळे साकारणारे, आणि ज्यांचं 100व्या वर्षी निधन झालं आज दिल्लीमध्ये, त्यांचं नाव आहे राम सुतार. आडनाव सुतार आहे, पण काम केलं मूर्तिकाराचं. बरोबर आहे ना. राम सुतार नावाप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. राम सुतारनं वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालं. बघा, राम सुतार यांना मिळालेले महत्वाचे पुरस्कार आपल्याला विचारले जाईल. बघा, बॉम्बे आर्ट्स अँड सोसायटी या प्रतिष्ठित संस्थेकडून त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. जीवन गौरव. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुरस्कार, सावित्रीबाई यांच्या नावानं जो काही पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. इंटरनॅशनल अवॉर्ड 2022. पद्मश्री, बघा सर्वात महत्वाचा पद्मश्री 1999 चा पुरस्कार आहे.
पद्मभूषण 2016चा पुरस्कार आहे, पद्मश्री 1999, पद्मभूषण 2016, महाराष्ट्र भूषण 2024, 2025 दिला घोषणा 24, बरोबर आहे. त्यानंतर बघा हे महत्वाचे नाही बघा, पुरस्कार पद्मश्री लक्षात घ्यायचं, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण 3 पुरस्कार माहित पाहिजे. धुळे जिल्ह्यातले आहे कोण? राम सुतार. धुळे जिल्ह्यातले, वयाच्या किती वर्षी निधन? 100व्या वर्षी. कधी कधी किती नोव्हेंबर किती डिसेंबर? 18 डिसेंबरला बघा. आणि वयाच्या कितव्या वर्षी? 100व्या. बघा हे बाकीचे पुरस्कार महत्वाचे नाही. 18 डिसेंबरला त्यांचं वयाच्या 100व्या वर्षी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. बघा साधारणतः नोएडा उत्तर प्रदेश जे काही म्हणतो या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे 100व्या वर्षी. दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ते कार्यक्रमाला गेले होते, तिथून त्यांना दवाखान्यात आणलं होतं, बरोबर आहे. तर या प्रकारचे विविध पुरस्कार ज्याला मिळालेले आहेत तो राम सुतार. राम सुतारने तुम्हाला माहित आहे आपलं सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वोच्च पुतळा जे काही म्हणतो स्टॅच्यू ऑफ युनिटी, हे पुतळा सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे. म्हणून राम सुतार ह्या व्यक्तीचं पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे 3 पुरस्कार लक्षात घ्यायचं. आणि 100व्या वर्षी त्यांचं निधन. काही पुतळे जर तुम्हाला वाचायचं असेल तर पुतळे सुद्धा वाचून घ्या. बघा आजच्या लेक्चर मधलं जे काही होते सगळ्यात महत्वाचं मराठी साहित्य संमेलन, बाबा आढाव, राम सुतार, ब्रिक्स संघटना. ब्रिक्स संघटना तुम्हाला विचारलं जाईल, मराठी साहित्य संमेलन तर विचारलं जाईल, त्यानंतर राम सुतार किंवा मग बाबा आढाव दोनपैकी एक तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर तुम्हाला GI टॅग जे झालेले आहे, त्यानंतर दिवाळी, बरोबर आहे, सांस्कृतिक वारसा, अमृत सांस्कृतिक वारसा, हे दिवाळीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. GI टॅग कोणकोणती आहे? महाराष्ट्रातले 38, तामिळनाडूतले महत्वाचे 74, 5 कोणकोणते झाले. तर हे सगळे महत्वाचे तुम्हाला वाचता येईल, बरोबर आहे. घरी जाऊन काय करायचं, परत हे एकदा व्हिडिओ पाहून घ्यायचं, परत तुम्हाला काय होईल? फायदा होईल. ओके. जे कोणी विद्यार्थी असतील, जे कोणी या युट्यूब चॅनलला जॉईन झाले नसेल तर त्यांनी काय करायचं, नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. थँक्यू, धन्यवाद.